नमस्कार ॲस्परंट्स, मी भूषण घोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स फॉर UPSC आणि MPSCमध्ये स्वागत करतो. आज आपण भेटलो आहोत कारण आपण जो मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे, पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम फॉर 2025 अँड 2026. हा मेंटरशिप प्रोग्राम जो UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन आणि MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी मेन एक्झामिनेशन आहे, तर त्याला डोळ्यासमोर ठेवून आपण काय केलेलं आहे, हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. आणि या प्रोग्राममध्ये आपण एसेपासून ते GS4 पर्यंत म्हणजे GS 1, 2, 3, 4 याच्यातले सगळे जे डायमेन्शन्स आहेत ते तुम्हाला मेंटरशिप प्रोव्हाइड करून तुमच्याकडनं त्याचे ज्या नोट्स असतील त्या प्रिपेअर करून सोर्स सिलेक्शन करून आणि त्याच्यानंतर त्याच्यात टेस्ट सिरीज पण इन्क्लूड आहे. तर तो प्रोग्राम आपण काय केलेला आहे तर स्टार्ट केलेला आहे. आता मागच्या व्हिडिओजमध्ये आपण जे बघितले होतं तर सिलेबस अंडरस्टँड करून घेणे, स्ट्रक्चर बघून घेणे, त्याच्यानंतर त्याच्यातल्या काही बेसिक अंडरस्टँडिंग कशा केल्या, म्हणजे सिलेबस जर समजून घ्यायचं असेल तर कीवर्ड्स वगैरे कसे बघितले पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले कीवर्ड्स बघितले पाहिजे. तर आजचा जो आपला म्हणजे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्पेसिफिकली पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम फॉर 2025 अँड 2026 आहे. आणि ज्यावेळेस आपण हा जो प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे तो प्रोग्राम स्टार्ट करत असताना आपण जो मेंटरशिपचा इनिशियली म्हणजे सुरुवातीचा जो सब्जेक्ट घेतला होता तो होता पॉलिटी. आणि पॉलिटी हा जर बघितला आपण सब्जेक्ट, तर हा मेन्सची जी एक्झामिनेशन आहे तर त्याच्यामधला GS2 पेपर जो तर GS2 पेपरमधला एक कॉम्पोनंट पॉलिटी म्हणून येतो. आता आपल्याला आजचा व्हिडिओचा आपला मोठा असं असणार आहे की सिलेबस जो असणार आहे तो प्रिलिम्स इन्क्लुडिंग मेन्स यांचं इंटरलिंकेज करून त्यानंतर जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे तर त्याला सिम्प्लिफाय करणे, त्याला रिस्ट्रक्चर करणे आणि त्याच्यानंतर पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ते अंडरस्टँड करणे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात कराल तर तुमच्या डोक्यामधले जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ते बेसिक कॉन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर झालेले असतील. तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया. आता सिलेबस, आता हा जो सिलेबस आहे ना हा सिलेबस ऑफिशियल सिलेबस दिलेला आहे जो MPSCने दिलेला आहे. आणि अशाच पद्धतीचा जो सिलेबस आहे तो UPSCने पण दिलेला आहे. आणि MPSCचा सिलेबस आपण या ठिकाणी काय कन्सिडर करतोय, जे कॅन्डिडेट UPSC पण करत असतील तर त्यांनी पण लक्षात घ्या की याच्यामध्ये काही ॲडिशनल पॉईंट्स दिलेले आहेत विथ, तर ते UPSCमध्ये नाही दिलेले आहेत. म्हणजे ॲडिशनल म्हणजे काय, 2-3 वर्ड्स ॲड केले, म्हणजे विथ सम वेटेज टू महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. हे डायमेन्शन्स असल्यामुळे आपण काय केलेलं आहे, राज्यसेवेचा जो मेन्सचा एक्झाम आहे ना बाकीचा आपण तो डोळ्यासमोर ठेवलेला आहे. बाकी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय आहेत तर सेम आहे. आता प्रिलिम्समध्ये जर बघितलं ना मित्रांनो, तर प्रिलिम्समध्ये त्यांनी सिलेबसचा कुठला पॉईंट इन्क्लूड केलेला आहे पॉलिटी संदर्भात तर ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. इंडिया अँड महाराष्ट्र म्हणजे इंडिया आणि महाराष्ट्राच्या कॉन्टॅक्समध्ये ते काय विचारू शकतात, पॉलिटी आणि गव्हर्नन्स, की जर आपण मेन्सचा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये हे दोघंही वर्ड्स काय करतात तर इन्क्लूड होतात. आता फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी बघितलं, जस्ट मिनिट, प्रिलियम्सचा सिलेबस आहे, आपण याला मेन्सकडे जाऊया. मग मेन्समध्ये बघा की आता प्रिलिम्समध्ये जे वर्डिंग दिलेले आहेत ते ॲज इट इज दिलेत का नाही, म्हणजे पॉलिटी आणि गव्हर्नन्स. आणि पॉलिटी आणि गव्हर्नन्स बघितलं का, इथं पॉलिटीचा वर्ड आढळतोय, इथं गव्हर्नन्स होतोय, म्हणजे हे सिलेबस या ठिकाणी काय होतात तर ओव्हरलॅप होत आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटिकल सिस्टम, आता याच्यामध्ये वर्ड काय तो कॉन्स्टिट्यूशन पण येऊन जातो. फक्त आपल्याला इथं कुठे पॉलिटिकल सिस्टम दिसत नाही, पण पॉलिटिकल सिस्टम जरी नाही दिसली तर त्याच्यामधला जो पुढचा पॉईंट असतो आपला तर सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट त्याच्याशी रिलेटेड, त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि फेडरल स्ट्रक्चरमध्ये जे पॉलिटिकल स्ट्रक्चर किंवा पार्टीज आपण म्हणू शकतो तो पण पार्ट त्याच्यामध्ये येतो, म्हणजे पॉलिटिकल सिस्टम ती येऊन जाते. मग कसली आता इंडियामध्ये पार्लमेंटरी पॉलिटिकल सिस्टम, मग ॲक्च्युली पॉलिटी म्हणजे काय, मग पॉलिटी जर अंडरस्टँड झाली तर पॉलिटिकल सिस्टमही समजू शकते. पंचायती राज, पंचायती राजचं जर आपण सिलेबसमध्ये रिलेशन्स बघितलं तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट दिलेले, ऑब्विसली लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा एक पार्ट काय तो पंचायती राज सिस्टम येते, आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये उरलेला दुसरा पार्ट कुठला येतो तर अर्बन लोकल बॉडीज येतात. त्याच्यामुळे मग लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा हा जो डायमेन्शन आहे जो प्रिलिम्समध्ये दिलेला आहे पंचायती राजचा आणि अर्बन गव्हर्नन्सचा तो इन्क्लूड होऊन जातो. पब्लिक पॉलिसी, आता सिलेबसमध्ये जर बघितले तर पब्लिक पॉलिसीचा पण इश्यू येतो. पब्लिक पॉलिसी म्हणजे काय की आता मेन्सच्या सिलेबसमध्ये त्यांनी दिलेलं आहे की गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन फॉर डेव्हलपमेंट इन व्हेरियस सेक्टर्स अँड इश्यूज अरायझिंग आउट ऑफ देअर डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन. म्हणजे हे जे पब्लिक पॉलिसीज आहेत ना, तर पब्लिक पॉलिसीजचा जो पॉईंट आहे तो पॉईंट पण आपल्याला कुठे दिसतोय तर मेन्समध्ये आपल्याला तिथे कव्हर होतोय. त्याच्यानंतर राईट्स इश्यू आणि एटसेट्रा दिलेले आहे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त पण गोष्टी विचारल्या जातील. राईट्स इश्यू म्हणजे जे काही करंट अफेअर्समध्ये गोष्टी घडत आहेत आणि जे फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड आहे किंवा ह्युमन राईट रिलेटेड आहे किंवा राईट्स ऑफ वुमनशी रिलेटेड किंवा राईट्स ऑफ चिल्ड्रनशी रिलेटेड, ते जे इश्यू ते इश्यू त्या ठिकाणी ते एक्सपेक्ट करतायत आणि तिथे लिहिलेलं आहे एटसेट्रा. आता हा जो राईट्सचा इश्यू आहे ना, तर राईट्सचा इश्यू आपण ॲज सच जर बघितलं तर राईट्स हा शब्द कुठे या ठिकाणी आहे तर सिलेबसमध्ये दिलेला नाही आहे. पण ज्यावेळेस आपण म्हणतो ना की सॅलियंट फीचर्स किंवा आपण त्याला म्हणतो सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स, या सिग्निफिकंट प्रोव्हिजन्सच्या
कॉन्टेक्समध्ये काय येऊन जाते, ते जे राईट्स इश्यू आहेत त्या राईट्स इश्यू त्यामध्ये येऊन जातो. तर एक आपल्याला लक्षात येतं मित्रांनो, की जो प्रिलिम्सचा जो आपण जर बघितलं की मेन्सचा जर सिलेबस आपण व्यवस्थित कव्हर केला ना, तर मेन्सचा सिलेबस कव्हर केल्यानंतर आपला हा जो प्रिलिम्सचे जे टॉपिक्स आहेत ते प्रिलिम्सचे टॉपिक्स काय होऊन जातात या ठिकाणी कव्हर करावे लागतात. म्हणजे हे याला काही वेगळं प्रिपेअर करण्याची गरज पडत नाही. तर मग आता त्याच्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं की प्रिलिम्स आणि मेन्सच्या सिलेबसमध्ये काय ओव्हरलॅपिंग आहे. फक्त प्रिलिम्सच्या वेळेस काय होणार आहे, अप्रोच चेंज होणार आहे. पण आपण जे सोर्सेस यूज करणार आहोत तर सोर्सेस सेम राहणार. तर आपले वेगळे सोर्सेस यूज करायचे आहेत का नाही. तर मग आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की जो सिलेबस आहे तो सिलेबस. आता आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे ना, तर सिलेबस दिलेल्यामध्ये त्यांनी पेपर्सचं नाव दिलं गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन. आता ज्यावेळेस आपण सिलेबस कसं अंडरस्टँड करून घ्यायचं हे ज्यावेळेस मी तुम्हाला समजत होतो, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस हे जे कीवर्ड्स आहेत याची सुद्धा तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आता हे आपण बघणार आहोत ज्यावेळेस आपण बेसिक्स कॉन्सेप्ट बघू पॉलिटीचे, तर त्यावेळेस या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगेलच. पण जे इंडिव्हिज्युअल स्टडी करतायत त्यांच्यासाठी पण ते काय करू शकतात, ते या पद्धतीने जाऊ शकतात. आता पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं की मग पहिले तर तुम्हाला डिफरन्स लक्षात आला पाहिजे की गव्हर्नन्स आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय डिफरन्स आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटीमध्ये डिफरन्स काय, पॉलिटी आणि गव्हर्नमेंटमध्ये डिफरन्स काय, पॉलिटी आणि पॉलिटिक्समध्ये काय डिफरन्स आहे, सोशल जस्टिस म्हणजे काय, इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे काय. आता या पेपरमध्ये या प्रत्येक हेडिंगच्या अंडरमध्ये त्यांनी टॉपिक्स दिलेले आहेत. म्हणजे टॉपिक्समध्ये जर बघितलं आपल्याला तर इंटरनॅशनल रिलेशनचे जे टॉपिक्स आहेत हे आपल्याला काय केले जातात तर इझिली ओळखले जातात. मग ते कुठून स्टार्ट होतात, हे लास्टचे 4 पॉईंट्स म्हणजे इंडिया अँड इट्स नेबरहूड रिलेशन्स. आणि आता त्याच्यानंतर मग येतं की सोशल जस्टिस. सोशल जस्टिसमधले कुठले डायमेन्शन्स इन्क्लूड होतात, जसं आपण बघितलं होतं तर वेलफेअर स्कीम पासून तर इश्यूज रिलेटिंग टू पॉवर्टी आणि हंगर, हे जे 3 पॉईंट्स आहेत हे 3 पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. पण याच्यामध्ये काही बॉडीज दिलेल्या आहेत, काही लॉज, इन्स्टिट्यूशन, बॉडीज कॉन्स्टिट्यूटेड फॉर द प्रोटेक्शन अँड बेटरमेंट ऑफ दिस व्हल्नरेबल सेक्शन. आता हे जे काही बॉडीज वगैरे आहेत किंवा लॉज मेकॅनिझम्स आहेत, आता याचं जर ओव्हरलॅपिंग बघितलं ना तुम्ही तर ओव्हरलॅपिंग याच्याशी येतं स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी, व्हेरियस कॉजेस ज्युडिशियल बॉडीज, म्हणजे याच्यामध्ये पण काय येतं इंटरलिंकेजेस आहेत. मग आता त्याच्यानंतर जर आपण दुसरा पार्ट बघितला की पॉलिटी, मग जसं मी तुम्हाला सांगितलं की पॉलिटीमध्ये जर बघितलं पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर बघितलं तर सुरुवातीचे जे 10 पॉईंट्स आहेत ना, म्हणजे कुठून इंडियन कॉन्स्टिट्यूशनपासून तर स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी, व्हेरियस कॉजेस ज्युडिशियल बॉडीज, याच्यामध्ये काय होतात की हे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स यामध्ये इन्क्लूड होतात. पण हे पॉईंट्स पण जे दिलेले आहेत ना ते वेल ऑर्गनाइज मॅनरमध्ये नाही दिलेले आहेत. ते आपण असं म्हणू शकतो की सिलेबस तर दिलेला आहे, पण ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो किंवा सोर्सेस यूज करतो तर सोर्सेस यूज करत असताना आपण या प्रत्येक पॉईंटनुसार जर गेलो तर ते आपल्याला व्यवस्थित पॉलिटी ही अंडरस्टँड होणार नाही. तर आपल्याला त्याच्यामुळे काय आहे की हे जे सिलेबस आहेत ना, हे सिलेबस आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला सिम्प्लिफाय करून घेणे गरजेचे आहेत. आणि आता हे करत असताना मग त्याच्यानंतर येतो गव्हर्नन्स. मग गव्हर्नन्समध्ये मेनली जर बघितले तर कुठले टॉपिक्स येतात, आता जर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन फॉर डेव्हलपमेंट इन व्हेरियस सेक्टर्स अँड इश्यूज अरायझिंग आउट ऑफ देअर डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट प्रोसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री, म्हणजे सिव्हिल सोसायटी रिलेटेड जे गोष्टी आहेत त्या पण कशाशी रिलेटेड होतात तर गव्हर्नन्सशी होतात. हे 2 पॉईंट आणि 2 पॉईंट नंतर मग पुढचा जर आपण हे 3 पॉईंट जर सोडले सोशल जस्टिस रिलेटेड, मग पुढचे जे 2 पॉईंट्स आहेत म्हणजे इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स अँड रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, हे पण ज्या गोष्टी आहेत या गोष्टी पण काय होतात गव्हर्नन्समध्ये इन्क्लूड होतात. आता तसं जर बघितलं तर हे NGO, सेल्फ हेल्प ग्रुप याचं रिलेशन तुम्ही वेलफेअर स्कीम, त्याच्यानंतर इश्यूज रिलेटेड टू पॉवर्टी, हंगर याच्याशी पण करतात. गव्हर्नन्सचा जो पार्ट आहे तो गव्हर्नन्सचा पार्ट पॉवर्टी, हंगरमध्ये पण येतो. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेस वगैरे याच्यावर पण येतो. पण आपण काय केलेलं आहे की आपल्या अंडरस्टँडिंगसाठी हा सिलेबस जो आहे तो आपण रिस्ट्रक्चरिंग करून घेणार आहे. कारण की याच्यामध्ये काय मित्रांनो बरेचसे आपण असं म्हणू शकतो की इंटरलिंक म्हणजे हॅपॅझर्ड मॅनरने दिलेला आहे आणि इंटरलिंकेजेस बरेच आहेत. आता तसं इकडे जर हा जर पॉवर पॉईंट बघितला म्हणजे कुठे गेला स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी, मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट. मग याच्यामध्ये जो प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल अँड इनफॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन पॉलिटी. आता हा जो पॉईंट आहे ना प्रेशर ग्रुपचा, हा प्रेशर ग्रुप काय म्हणू शकतो आपण त्याला, ती पण एक डेव्हलपमेंट प्रोसेसेस किंवा डेव्हलपमेंट इंडस्ट्रीचा भाग आहे. तर हे जे प्रेशर ग्रुप्स आहेत ना हे प्रेशर ग्रुप इथे यायला हवे होते. हा जो प्रेशर ग्रुप आपण इथे जर आला ना तर मग सोबत काय करू शकतो आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करू शकतो. हा जो आस्पेक्ट आहे तो लक्षात घेणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग मागच्या वेळेस जेव्हा आपण सिलेबसचं फक्त फर्स्ट लेअरिंग केलं होतं, मग ते फर्स्ट लेअरिंगमध्ये आपण काय बघितलं होतं की हे जे सिलेबस आहे तर सिलेबसला प्रत्येक जो हेडिंग दिला आहे तर हेडिंगमध्ये आपण त्याला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. समजा कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी, मग ते कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटीमध्ये ना हे 10 टॉपिक्स येतात आणि या 10 टॉपिकपैकी जो एक पॉईंट होता म्हणजे त्याला आपण म्हटलेलं होतं हे प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल अँड इनफॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन पॉलिटी. त्याला आपण कुठे शिफ्ट केला तर हे जे डेव्हलपमेंट प्रोसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री ना तर आपण त्याच्यामध्ये त्याला काय केलेलं आहे तर शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे बघा इथे आपल्या सिम्प्लिफिकेशनमध्ये प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल अँड इनफॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन द पॉलिटी गव्हर्नन्स. मग ते गव्हर्नन्सचा जो पार्ट आहे तो त्याच्यामध्ये आलेला आहे. मग आता हा जर पार्ट बघितला ना मित्रांनो तर आजचा आपला जो
फोकस आहे किंवा आपण जो आपलं मेंटरशिपचे स्टार्ट होते ते मेंटरशिप स्टार्ट होत असताना सुरुवातीला आपण कशापासून सुरुवात केलेली आहे तर कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी. आता याचा जो सिलेबस आहे ना हा सिलेबस आपल्याला अंडरस्टँड करून घेतला पाहिजे, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आता याचा एक वर्ड बाय वर्ड आपण काय करू, फक्त एकदा ग्लॅन्स करू, त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल मी याला रिस्ट्रक्चरिंग कसं करून दिलेलं आहे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन वर्ड मोठा आहे, याच्यामध्ये सगळेच कॉन्स्टिट्यूशन येतात, म्हणजे जेवढे स्केड्यूल आहे जेवढे आर्टिकल आहे हे सगळे येतात त्या वर्डमध्ये. त्याच्यानंतर मग त्याच्यात त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं की हिस्टॉरिकल अंडरपिनिंग, म्हणजे जसं इंडियन कॉन्स्टिट्यूशन इव्हॉल्व्ह झालं किंवा एक्झिस्टमध्ये आलं तर त्याच्यामागची जी पार्श्वभूमी होती ऐतिहासिक ती काय होती. त्याच्यानंतर इव्होल्युशन. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन इव्हॉल्व्ह कसं होते, आता इव्होल्युशन हा जो प्रोसेस आहे ना इट इज अ ब्रॉड टर्म. मग ब्रॉड टर्म म्हणजे काय की कॉन्स्टिट्यूशन चेंज होते, मग कॉन्स्टिट्यूशन जर चेंज होत असेल तर त्याचं रिलेशन कशाशी आलं तर हे अमेंडमेंटशी आलं, कारण अमेंडमेंट करूनच कॉन्स्टिट्यूशन कसं होतं तर अमेंड केलं जातात. त्याच्यानंतर मग अमेंडमेंट कोण करू शकतं तर स्टेट लेजिस्लेचर करू शकतात का नाही, तर त्याच्यामध्ये कोण करू शकतं तर पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर करू शकतात. आता हे अमेंडमेंट झाल्यानंतर मग त्या ठिकाणी पुन्हा कसला फॅक्टर येतो तर बेसिक स्ट्रक्चरचा येतो, म्हणजे कुठल्या गोष्टी ते अमेंड करू शकतात आणि कुठल्या गोष्टी अमेंड नाही करू शकत. आणि त्याच्यानंतर मग जर बघितलं आपण तर मग रोल येतो त्याच्यासोबतच ज्युडिशरीचा, कारण की कॉन्स्टिट्युशनलिटी जर डिसाईड करायची असेल तर ते कोण करतं तर ज्युडिशरी करतं, म्हणजे पॉईंट्स इकडे तिकडे काय झालेले आहेत तर स्प्रेड झालेले आहेत. तो एक आस्पेक्टमध्ये आहे. त्याच्यानंतर फीचर्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे महत्त्वाचे फीचर्स काय, मग ज्यावेळेस आता सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित स्टडी केल्या असतील, इंडियन कॉन्स्टिट्यूशन A to Z आपण जर वाचलेलं असेल तरच आपल्याला ते लक्षात येईल ना की फीचर्स काय आहेत. तर पहिलेच्या पहिले थोडे फीचर्स लक्षात येणार आहे. पण मग आता ही एक गोष्ट झाली. मग अमेंडमेंट्स आपण बघितलं कुठल्या टाईपचे आहे, काय कशासाठी होतं. सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स, आता याच्यात नेमकं सिग्निफिकंट प्रोव्हिजन कुठले आहेत तर हे काय झालं तो ओपन एंडेड क्वेश्चन झाला. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात नाही की सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स कुठले आहे. बेसिक स्ट्रक्चर आपण बघून घेतलं. मग फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युनियन अँड द स्टेट्स, म्हणजे युनियन आणि स्टेट्स आहे, म्हणजे जे युनियन लिस्ट असेल किंवा स्टेट लिस्ट असेल, म्हणजे युनियन गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल तर त्यांचे फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या काय आहेत. मग आता ह्याच्यानंतर झाल्यानंतर जर बघितलं तर डायरेक्ट काय इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू फेडरल स्ट्रक्चर, म्हणजे फेडरल स्ट्रक्चर रिलेटेड जे काही चॅलेंजेस आहेत ते कुठले. आता फेडरल स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर कुठल्या अँगल येतात, म्हणजे सेंटर स्टेट रिलेशन आणि इंटर स्टेट रिलेशन. पहिले आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. मग सेंटर स्टेट रिलेशनमध्ये कुठले डायमेन्शन येऊ शकतात, लेजिस्लेटिव्ह फंक्शनमध्ये, एक्झिक्युटिव्ह फंक्शनमध्ये, त्याच्यानंतर ज्युडिशियल ॲस्पेक्ट. आता ज्युडिशरी तर इंटिग्रेटेड आहे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह फॉर्ममध्ये. जोपर्यंत आपल्याला एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर जर माहीत नाही आहे की आपण तो पॉईंट जर आपण पुढे टाकलेला आहे तर आपल्याला याच्यामधले जे फेडरल इश्यूज आहेत ते कसं काय लक्षात येतील. फेडरल इश्यू पण आपल्याला काय असले पाहिजे तर लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस अप टू लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअर इन, म्हणजे सेंटरपासून ते फार लोकल लेवल बॉडीजपर्यंत जे डिव्होल्युशन ऑफ पॉवर आहे ठीक आहे आणि फायनान्सेस आहेत तर त्याचा. मग डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स आणि फायनान्स आहेत याचा डायमेन्शन जर बघितलं तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बरोबर पण येतो. आता फंक्शनल रिस्पॉन्सिबिलिटी युनियन अँड स्टेट्स हे झालं. त्याच्यानंतर लगेच झालं सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स. आता हे जे व्हेरियस ऑर्गन्स आहे मग व्हेरियस ऑर्गन्स कुठले असतात गव्हर्नमेंटचे, एक्झिक्युटिव्ह असतात, त्याच्यानंतर लेजिस्लेचर असतं आणि ज्युडिशरी असतं. आता हे जर लक्षात आले, यांचे फंक्शन्स लक्षात आले, त्याच्यानंतरच त्याच्यातलं लक्षात येईल ना की सेपरेशन ऑफ पॉवर कसं आहे. मग आता जर पुढे आपण बघितलं तर मग हे पार्लमेंट हा पॉईंट कशानंतर दिला आहे तर सेपरेशन ऑफ पॉवर नंतर दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर मग एक्झिक्युटिव्हचा पॉवर दिलेला आहे, म्हणजे पॉईंट दिलेला आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. त्याच्यानंतर डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम्स अँड इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे आता जे जिथे जिथे काही डिस्प्यूट क्रिएट होतोय तर त्याच्यामध्ये काय डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम आणि त्याच्या संदर्भातले इन्स्टिट्यूशन. आता ही जर बघितली ही ज्युडिशियल प्रोसेस आहे. आता ही जी ज्युडिशियल प्रोसेस आहे ही ज्युडिशियल प्रोसेस आणि कॉझी ज्युडिशियल प्रोसेस त्याच्याशी निगडीत आहे. मग आता हे जर बघितलं आपण तर मग पहिले ज्युडिशियल अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मग ते डिस्प्यूट कसे रिड्रेस केले जातात, काय केले जातात, मग त्याच्याशी रिलेटेड जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स कसे आहेत, काय आहेत, स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स कसे आहेत, काय ते लक्षात येतील. म्हणजे हा पण पुन्हा काय झाला थोडा हॅपॅझर्ड मॅनरमध्ये लक्षात गेलं. तर कम्पॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशनल स्कीम विथ दॅट ऑफ द अदर कंट्रीज. आता इथे इंडियन कॉन्स्टिट्युशनल स्कीम म्हणजे थोडक्यात इंडियाचे जे काही महत्त्वाचे फीचर्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे त्याचं कंपॅरिझन कशाशी आहे तर अदर कंट्रीज. मग पहिले पूर्ण कॉन्स्टिट्यूशन अंडरस्टँड झाल्यानंतर फीचर्स लक्षात येतील, आणि फीचर्स लक्षात आल्यानंतर मग तुम्ही त्याच्याशी थीम कम्पेअर करणार आहे, म्हणजे हा पण मध्येच झालेला पॉईंट आहे तो एक झाला. त्याच्यानंतर पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर आणि इश्यूज अरायझिंग आउट ऑफ दिस स्ट्रक्चर फंक्शनिंग कंडक्ट ऑफ बिझनेस पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस. ठीक आहे, हा जो पार्ट आहे हा पार्ट याच्यामध्ये आहे, म्हणजे हा लेजिस्लेचर रिलेटेड आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट हा पॉईंट आला. त्याच्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, नंतर मग अपॉइंटमेंट टू कॉन्स्टिट्युशनल पोस्ट वगैरे ज्या काही असतील त्या, आणि स्टॅट्युटरी रेग्युलेटरी इन व्हेरीज ज्युडिशियल बॉडी. आता जे कॅन्डिडेट बेसिक बुक म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एम लक्ष्मीकांत यूज करतात पॉलिटीसाठी
म्हणजे तुम्ही याचे पॉईंट टू पॉईंट जर गेले ना, तर चॅप्टर पण हिअर अँड देअर दिलेले आहेत. मग ते कॅन्डिडेटला काय होतं, तर कन्फ्युजन होतं. मग ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी याच्या संदर्भातले हे जे पॉईंट्स दिलेले आहेत ना, किंवा सिलेबस दिले आहेत ना, सिलेबसच्या पॉईंट कुठेही मिस होणार नाही. पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून आणि त्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या थीम्स आहेत त्या लक्षात घेऊन आपण काय केलेलं आहे, या सिलेबसला ना रिस्ट्रक्चर केलं आहे. आता याला रिस्ट्रक्चर कसं केलं मित्रांनो, ते एकदा हे लक्षात घ्या. मग आता सिलेबस सिम्प्लिफिकेशन, जीएस टू पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन. मग आता याला आपण काय करतोय, फक्त रिस्ट्रक्चरिंग करतोय आपल्या पद्धतीने. मग आता याला करत असताना आपण प्रत्येक वेळेस काय करू, याचं कंपॅरिझन करू. मग कंपॅरिझन कुठे दिलेलं आहे, हा जो आपला पॉईंट दिलेला आहे तो पॉईंट इथं आपण लक्षात घेऊया. मग पहिला पॉईंट या ठिकाणी आपण घेतलेला आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी वेगवेगळे डायमेन्शन दिले. पहिला पॉईंट होता हिस्टॉरिकल इंटरप्रिनिंग. ऑब्व्हियसली जे आपण ज्याला म्हणतो की इंडियामध्ये फार एन्शंटपासून ते आपण जर म्हणतो इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 पर्यंत जर बघितलं तर कुठल्या फॅक्टर्सने इंडियन कॉन्स्टिट्यूशनला इन्फ्लुएन्स केलं आहे, तो एक पार्ट. इव्होल्युशन, मग हा इव्हॉल्ड कसं होतं कॉन्स्टिट्यूशन, तो एक पार्ट आहे. त्याच्यानंतर फीचर्स. आता हे फीचर्स वगैरे असतील हे तुम्ही नंतर स्टडी करू शकता, किंवा जसं जर एम लक्ष्मीकांतमध्ये दिलं तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला ते वाचून त्याच्यानंतर तुम्ही त्याला रिव्हिजिट करा आणि पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास झाला, म्हणजे पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास झाल्यानंतर पुन्हा कुठे यायचं तर फीचर्सकडे यायचं, म्हणजे ते फीचर्स व्यवस्थित समजतात. त्याच्यानंतर सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स. आता सिग्निफिकंट प्रोव्हिजन्समध्ये ना सिलेबसमध्ये काहीच दिलेलं नाही आहे, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितलं ना तर आपल्याला लक्षात येतं की त्यांनी बऱ्याचशा काही थीम्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे प्रिएम्बल, हा प्रिएम्बलचा पार्ट तुमचा सिलेबसमध्ये दिलेला नाही, पण याचा अर्थ असा आहे का तो तुमचा सिलेबसचा पार्ट नाही. त्यांनी सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स म्हटले, म्हणून या ठिकाणी जो इम्प्लिसिट पार्ट आहे तर प्रिएम्बलबद्दल आपल्याला माहीतच नाही पाहिजे, की आपण स्टडी केलेला पाहिजे. त्याच्यानंतर युनियन आणि टेरिटरीज, म्हणजे ते कसे फॉर्म होत आहेत. हा जर पार्ट बघितला युनियन आणि टेरिटरीज, हा फेडरलिझम किंवा फेडरल स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे. पण तरी आपण या ठिकाणी घेतलेलं आहे की आर्टिकल 1 to 4 मध्ये जे काही डेव्हलपमेंट्स दिलेले आहेत त्याच्याशी येऊ शकतात, तेही सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यानंतर सिटिझनशिपवर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कारण ऑब्व्हियसली आता मागच्या 1-2 वर्षात जर आपण बघितलं तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा काय फार चर्चेलेले आहेत. आणि आता लेटेस्टमध्ये जर काही महिन्यां अगोदर बघितलं तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टचे जे रूल्स आहेत ते रूल्स इम्प्लिमेंट केलेले आहे. मग सिटिझनशिप, त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज. आता फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज आहेत ना, याच्यावर क्वेश्चन्स असतात, म्हणजे प्रिएम्बल, फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज इंटरलिंकेजेस करून, इंटरकनेक्शन करून याच्यामध्ये काय क्वेश्चन्स हे विचारले जातात. म्हणून हे जे हायलाइटेड पार्ट आहे ना किंवा बोल्ड पार्ट आहे ना, हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही दिलेला, पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर अनालाइज केलं तर आपल्याला लक्षात येतं की याच्यावर आपल्याला फोकस करायला पाहिजे. आणि एटसेट्रा मी याच्यासाठी दिलेलं आहे की सिग्निफिकंट प्रोव्हिजन्समध्ये ते पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा कुठलाही पार्ट विचारू शकतात, त्याच्यामुळे एक एटसेट्रा दिलेले आहेत. आणि बाकीचे जे पार्ट आहेत सिग्निफिकंट प्रोव्हिजन्सचे, जसं तुम्ही स्टडी करणार आहात त्यामध्ये ह्या गोष्टी कव्हर होत जातील. मग आता याच्यानंतर येतं तर फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द युनियन अँड द स्टेट्स, म्हणजे युनियन अँड स्टेटचे जे फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय, आणि त्याच्यासोबत आपण काय घेतलेलं आहे तर स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, हे 2 जे पॉईंट्स आहेत एक क्लब केलेले. मग आता याच्यामध्ये तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात येईल कसं. हे बघा, हा जो पॉईंट आहे ना, फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ युनियन अँड द स्टेट्स, म्हणजे युनियन अँड स्टेटचं फंक्शन काय आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज काय. मग त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे की एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर यांची पण माहिती असणं आवश्यक आहे. मग त्याच्यासोबतच हे जे काही युनियन गव्हर्नमेंट किंवा स्टेट्स असतील त्यांचे काही फंक्शन रिस्पॉन्सिबिलिटी असतील त्यालाच अटॅच काय केलं आपण, स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्स, ठीक आहे, मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट. मग त्याच्याशी रिलेटेड जे आस्पेक्ट्स आहे, स्टेट लेवल असेल किंवा युनियन लेवल असेल, मग त्यांना मदत करणारे जे काही एक्झिक्युटिव्ह असतील, मिनिस्ट्रीज असतील, डिपार्टमेंट्स असतील, मग त्यांचं स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन, याला सिम्प्लिफिकेशनसाठी काय केलेलं आहे आपण तर याच्यामध्ये घेतलेला आहे. म्हणून हा जो एक पॉईंट आहे ते 2 पॉईंट आपण क्लब केलेले आहे आपल्या सिम्प्लिसिटीसाठी, आणि ते बरेचसे ओव्हरलॅपिंग आहेत, ठीक आहे. मग आता याच्यानंतर आपल्याला काय लक्षात घ्यायचं याच्यामध्ये, युनियन एक्झिक्युटिव्ह आणि स्टेट एक्झिक्युटिव्ह. मग युनियन एक्झिक्युटिव्हमध्ये प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, PM, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि कॅबिनेट कमिटीज. आणि सिमिलरली स्टेट लेवलला काय करायचं, गव्हर्नर, CM, काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा कॅबिनेट आणि कॅबिनेट कमिटीज. म्हणजे याला जर पॅरलली व्यवस्थित जर स्टडी केलं तर आपल्याला काय येऊन जातं तर लक्षात येऊन जातं. आता हे फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी युनियन अँड स्टेट्स आहेत ना, हे अजून कुठे कॅरी फॉरवर्ड होतात तर लेजिस्लेटिव्ह फॅक्टरमध्ये, कारण Schedule 7 मध्ये काय दिलेलं आहे यांच्या फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत. आणि या फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी एक्झिक्यूट करण्यासाठी महत्त्वाचं काय, एक्झिक्युटिव्ह पण वर्क करतात आणि त्याच्यानंतर लेजिस्लेचर. आता हे जे लेजिस्लेचर आहे, मग पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर दोघी पुन्हा काय करायचे तर सायमल्टेनियसली स्टडी करायचे. मग त्याचं जे स्ट्रक्चर असेल, म्हणजे समजा पार्लमेंटमध्ये बघितलं तर राज्यसभा, लोकसभा, काही स्टेट लेजिस्लेचर बायकॅमेरलिझम आहे, म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पण आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण आहे, पण काही याच्यामध्ये नाही. फंक्शनिंग, त्यांचा फंक्शनिंग काय आहे. त्याच्यानंतर कोड ऑफ कंडक्ट ऑफ बिझनेस, तिथे कंडक्ट ऑफ बिझनेस कसं केलं जातो, त्याच्याशी रिलेटेड काही रूल्स आहेत का, काही रेग्युलेशन्स आहेत का.
पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस अँड इश्यूज अरायझिंग आउट ऑफ दिस, म्हणजे आर्टिकल 105 हे जे दिलेलं आहे आणि आर्टिकल 193 जे स्टेटच्या कॉन्टेक्स्टमध्ये दिलेलं आहे, तर जे पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस आहेत MPsचे आणि त्याच्यानंतर MLAs आणि MLCsचे त्याच्याशी संदर्भातले जे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. त्याच्यानंतर सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, एक तर हा तुम्ही याच्याशी ॲडजस्ट होऊन करा किंवा नंतर शेवटी केलं तरी चालेल. आता हा मी इथं काय दिलेला आहे, कारण पार्लमेंट स्टेट लेजिस्लेचरमध्ये जर बघितलं तर मग इलेक्शनचा पॉईंट याच्याशीच रिलेटेड येतो. म्हणजे मग लोकसभेची कॉन्स्टिट्युएन्सी, मग तिथे मेंबर ऑफ पार्लमेंट निवडून जातात, मग इन्क्लूड असलेली इलेक्टोरल प्रोसेस, मग त्याच्याशी रिलेटेड असले सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल आहे. मग इलेक्शन कसं कंडक्ट केलं पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज असतील, मग स्टेट लेवलच्या नॅशनल लेवलचा ते कसं पार्लमेंटवर इम्पॅक्ट करतात, कसं स्टेट लेजिस्लेचरवर इम्पॅक्ट करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर फेडरलिझमवर कसा इम्पॅक्ट होतो. मग हे जे पॉईंट आहे ना, एक तर तुम्ही याच्याशी असोसिएटेड करा किंवा हा सगळ्या शेवटी जरी केला तरी चालतो. मग आता याच्यानंतर काय होतं की ज्युडिशियरीचा रोल होते. म्हणजे पहिलं आपण एक्झिक्युटिव्ह बघितलं, ज्युडिशरी आपलं लेजिस्लेचर बघितलं आणि त्याच्यानंतर काय आहे तर ज्युडिशरी. मग आता ज्युडिशरीमध्ये जर बघितलं तर मग महत्त्वाचे आस्पेक्ट कुठले होतात, त्याचं स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग, म्हणजे सुप्रीम कोर्टपासून ते फार लोअर जे कोर्ट्स असतील ते, आणि अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला सुप्रीम कोर्ट, नंतर हाय कोर्ट, लोअर कोर्ट, काही ग्राम न्यायालय असतील, फॅमिली कोर्ट्स असतील, त्याच्यानंतर आपण बघू शकतो की फास्ट ट्रॅक कोर्ट्स असतात. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम्स असतात. आणि हे झाल्यानंतर याच्याच ॲडजस्टंट काय करायचं आहे तर डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम्स अँड इन्स्टिट्यूशन्स. आता हे जे डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम्स अँड इन्स्टिट्यूशन्स आहेत ना, हे कुठे दिलेलं आहे, हा पॉईंट इथे दिलेला आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स, आणि त्याच्यानंतर हा पॉईंट येतो. पण आपण याला कुठे घेतलेला आहे तर ज्युडिशरी नंतर. ज्युडिशरी नंतर घेतल्यानंतर काय होतं, याच्यामधले जे ओव्हरलॅपिंग पॉईंट्स आहेत, कारण डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझममध्ये ज्युडिशरी तर इम्पॉर्टंट रोल प्ले करणारच आहेत. तर मग ज्युडिशरीने जो इम्पॉर्टंट रोल प्ले केल्यानंतर जे उरलेल्या बॉडीज वगैरे असतील त्याच्यामध्ये त्या कशामध्ये येऊ शकतात, जे डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम्स आहे, म्हणजे ज्याला आपण ट्रिब्युनल्स म्हणतो. ठीक आहे, तो याच्यामध्ये येऊ शकतो. अमेंडमेंट अँड बेसिक स्ट्रक्चर, मग याच्यासोबतच काय ह्या दोन गोष्टी सोबत चालल्या. आता अमेंडमेंट हा पार्लमेंटमध्ये पण येणार आहे, पण बेसिक स्ट्रक्चरचा हा पार्ट आहे ज्युडिशरी रिलेटेड येणार आहे. मग त्याच्यानंतर हे दोघी गोष्टी व्यवस्थित समजू शकतात म्हणून येईल. त्याच्यानंतर मग आपण पहिले ज्यावेळेस एक्झिक्युटिव्ह बघितलं त्याचे फंक्शन कळाले, लेजिस्लेचर बघितलं त्याचे फंक्शन कळाले, ज्युडिशरी बघितले त्याचे फंक्शन कळाले. मग आता याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की यांच्यामध्ये जे सेपरेशन ऑफ पॉवर्स आहेत हे कसं आहे, कारण याच्यामध्ये सेपरेशन कशाला केलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये चेक्स अँड बॅलन्सची सिस्टम आहे, ते चेक्स अँड बॅलन्सची सिस्टम कशी आहे. मग त्याच्यानंतर पॉईंट येतो इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेन टू द फेडरल स्ट्रक्चर. म्हणजे एक्झिक्युटिव्ह कळाले, त्याच्यानंतर लेजिस्लेचर कळाले, आणि या दोघांना कंट्रोल किंवा चेक्स अँड बॅलन्समध्ये सेपरेशन ऑफ पॉवर्स आहेत, आणि ज्युडिशरीचा पण रोल येतो. ज्यावेळेस यांचे पॉवर कुठे कन्फ्लिक्ट होतात किंवा त्याच्यानंतर ते ओव्हररीच करतात एकमेकांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये, किंवा आपण असं म्हणू शकतो सेंटर स्टेटमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतात, तर मग इश्यूज रिलेटेड टू फेडरल स्ट्रक्चर. मग हे जे फेडरल स्ट्रक्चरमध्ये इश्यूज कुठले, जे आपण जो पॉईंट बघितला होता ना सिग्निफिकंट प्रोव्हिजन्समध्ये, युनियन आणि स्लॅश करून टेरिटरीज बघितलं होतं, म्हणजे आर्टिकल 1 to 4. त्याच्यानंतर सेंटर स्टेट रिलेशन, मग सेंटर स्टेट रिलेशनमध्ये सगळेच आले. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह आले, लेजिस्लेटिव्ह आले, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामधले सेंटर स्टेट रिलेशन. त्याच्यानंतर इंटर स्टेट रिलेशन, एकमेक दुसऱ्या स्टेट सोबत असणारे रिलेशन. त्याच्यानंतर युनियन टेरिटरीज हा जो पार्ट आहे. त्याच्यानंतर फायनान्स कमिशन, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, म्हणजे जे इमर्जन्सी जर आपण बघितलं 3 टाईप्स, एक म्हणजे नॅशनल इमर्जन्सी, दुसरं म्हणजे आपण ज्याला प्रेसिडेन्शियल इमर्जन्सी म्हणतो किंवा प्रेसिडेंट रूल म्हणतो, त्याच्यानंतर फायनान्शियल इमर्जन्सी. त्याचं रिलेशन कशा होतं तर सेंटर स्टेटवर होतं किंवा फेडरल स्ट्रक्चर होतं. त्याच्यानंतर अर्बन लोकल बॉडीज. आता तुम्ही म्हणाली तर अर्बन लोकल बॉडीज कसं आलं, लक्षात घ्या की सब लेवल ऑफ म्हणजे फेडरल स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये अर्बन लोकल बॉडीज पण येतात. म्हणजे स्टेटच्या खाली पण जे डिव्होल्युशन ऑफ पॉवर आहे त्या ठिकाणी होते, ते पण फेडरल स्ट्रक्चरमध्ये इन्क्लूड होऊ शकतात. शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6. आता फेडरलिझममध्ये काय आहे की डिव्होल्युशन ऑफ द पॉवर हे येतं, म्हणून शेड्यूल 6 आणि 5 आणि शेड्यूल 6 मध्ये काय दिलेलं तर स्पेसिफिक प्रोव्हिजन्स दिलेले आहेत काही एरियाज संदर्भात. तर तो पण काय आहे तर कशाचा पार्ट येऊ शकतो आपला तर फेडरल स्ट्रक्चर रिलेटेड. त्याच्यानंतर आर्टिकल 370 आता ते रिमूव्ह केलेलं आहे, आणि आर्टिकल 371 ते असिमेट्रिकल फेडरलिझम. म्हणजे काय की काही स्टेट्स आहेत यांना स्पेसिफिक प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. आता समजा नॉर्थ ईस्टमधले नागालँड असणार आहे, अरुणाचल प्रदेश असतील, तर तिथल्या कल्चरनुसार त्यांना काय दिलेले आहेत तर काही राईट्स दिलेले आहेत, आणि ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लूड केलेले आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर स्टेट्स ऑफ द कंट्री. मग त्याच्यामध्ये काय झालं, हे असिमेट्रिकल फेडरलिझम आहे ते क्रिएट होते. मग हे जे इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टिंग टू फेडरल स्ट्रक्चर आहे ते डायमेन्शन्स याच्यामध्ये येतील. आता हे जे काही हायलाईट केलेले पॉईंट आहेत ना हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही दिलेले आहेत, पण जर आपण बघितलं किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले आणि व्यवस्थित अनालाइज केलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आपण बघितलं डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस अप टू लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअर इन अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. म्हणजे आपण सिलेबसचे हे जे पॉईंट्स आहेत 2 पॉईंट्स आपण याच्यामध्ये कन्सिडर केलेले आहे. इथे एक बघा, हा सेकंड पॉईंटमधला हा लास्ट पॉईंट, डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस अप टू लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअर इन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट.
मग हे झाले क्लब करून. मग याच्यामध्ये शेड्यूल 11, शेड्यूल 12 तर येणारच आहे, कारण की तो 74th आणि 73 आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. पण शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 जे आहे ते पण इम्पॉर्टंट आहे, कारण की का डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स म्हटलेले आणि फायनान्सेस अप टू लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअर. जसं आता लडाखची पण मागणी होती की त्यांना शेड्यूल 6चं जे काय आहे तर स्टेटस देण्यात यावं. त्याच्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ट्रायबल एरियामधलं जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे तो पण पॉईंट इन्क्लूड आला. आणि शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 सुद्धा आहे तो याच्याशी संबंधित या गोष्टी काय येणार आहेत ते येणार आहेत. मग त्याच्यानंतर जो पॉईंट आहे ॲज इट इज अपॉइंटमेंट टू व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, पॉवर्स, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. आता ही जी कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत तर त्याची जी लिस्ट आहे ती जी आपण एम लक्ष्मीकांतचं पुस्तक रेफर करतात त्याच्यामध्ये ते दिलेलीच आहेत. त्याच्यामुळे याला काहीच मी एकदम डिटेलमध्ये स्पेसिफाय नाही केलं, कारण की ह्या गोष्टी लगेच लक्षात येतात. आणि त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल पोस्ट म्हणजे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट फार प्रेसिडेंटपासून ते गव्हर्नरपर्यंत ते आपण इन्क्लूड होतात. याचं सिम्प्लिफिकेशन मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे कुठले पॉईंट कशामध्ये देतात किंवा काय होतात. जे आपण इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये बघितलं होतं ना, जी सिलेबस सिम्प्लिफिकेशनची जी PDF आहे ती जी मी तुम्हाला दाखवली होती ती मी याच्यासोबत तुम्हाला प्रोव्हाइड करत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सिलेबसच्या कुठल्या पॉईंटमध्ये कुठले सब टॉपिक्स येतात किंवा कुठले पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. हे तुम्हाला तुमचं मटेरियल रीड करत असताना आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मटेरियल रीड करून गेल्यानंतर तुम्ही फक्त सिलेबस थ्रू जरी ग्लान्स केला तरी तुम्हाला लक्षात येईल की इंटरलिंकेजेस कसे एस्टॅब्लिश करायचे. म्हणजे तुमची जी थिंकिंग आहे ना ते थिंकिंग राईट डायरेक्शनमध्ये आणि एक आपण मल्टीडिसिप्लिनरी थिंकिंग जी म्हणतो ते डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला ती जी लिस्ट ऑफ सिलेबस टॉपिक्स आहेत ते मदत करतील. त्याच्यानंतर येतात स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी आणि व्हेरियस कॉजेस ज्युडिशियल बॉडीज, जे लॉने पास केलेले असतात. काही रेग्युलेटरी बॉडीज असतात आणि काही निमन्यायिक असतात. त्याच्यामध्ये आपण निमन्यायिकमध्ये जर बघितलं तर काही इश्यूज जे म्हणजे डिस्प्यूट रिटर्सल मेकॅनिझम किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचा ओव्हरलॅप सुद्धा याच्यामध्ये होतो. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशनल स्कीम विथ दॅट ऑफ द अदर कंट्रीज. कंट्रीचे इंडियन म्हणजे जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचे जे थीम्स आहेत त्या थीम्सचं कशाशी करायचं कंपॅरिझन थीम्स ऑफ अदर कॉन्स्टिट्यूशन्स किंवा अदर कंट्रीजचे जे कॉन्स्टिट्यूशन त्याच्यासोबत. म्हणजे इंडियामधलं फेडरलिझम कसं आहे तसं त्यांनी क्वेश्चन विचारला होता की फ्रान्सचं फेडरलिझम इंडियामधलं सेक्युलरिझम जे होतं तर फ्रान्समधलं जे सेक्युलरिझम त्याच्याशी कसा रिलेशन आहे. त्याच्यानंतर इंडियामधलं फेडरलिझम असेल आणि USA किंवा UK मधलं फेडरलिझम असेल, म्हणजे जे स्कीम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यावर विचारू शकतात. आणि मिसलेनियस मी याच्यासाठी लिहिले आहेत, याच्यामध्ये आता बरेचसे जे काही डायमेन्शन्स आहेत ते उरतात. मग उरतात म्हणजे काय, स्पेसिफिक प्रोव्हिजन्स फॉर काही ग्रुप्स ऑफ द पीपल आहे, म्हणजे समजा SC ST साठी काही प्रोव्हिजन्स असतील, काही रिझर्वेशनच्या प्रोव्हिजन्स असतील त्या याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आणि जे सोशल जस्टिस किंवा सोशल वेलफेअरचा जो पार्ट येतो ते पण डायमेन्शन त्याच्यामध्ये पण आपण कव्हर करू शकतो. त्याच्यानंतर लँग्वेजचा जो इश्यू येतो तो लँग्वेजच्या इश्यूमध्ये सुद्धा काय एकदा तो फेडरल स्ट्रक्चरमध्ये येऊ शकतो, मिसलेनियसमध्ये पण येऊ शकतो. पण हा मिसलेनियस वर्ड जो आहे तो या ठिकाणी मी लिहिलेला आहे. फक्त याचं काय होणार आहे की तुम्हाला मी सिम्प्लिफाय करून व्यवस्थित सांगणार आहे. आता हा सिलेबस आपण रिस्ट्रक्चर का केला मित्रांनो, की आपल्याला लक्षात आलं पाहिजे ज्यावेळेस आपण प्रिपेअर करणार आहोत ना तर जो सिलेबस दिलेला आहे तर सिलेबस पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक लाईन थ्रू तुम्ही ज्यावेळेस जातात तर तुम्ही कुठल्या सिलेबसच्या कुठल्या टॉपिकशी तिला लिंक करतात. लिंक करत असताना ते क्रोनॉलॉजीमध्ये आहे का, आणि हे जर आपण व्यवस्थित करून घेतलं ना हे आपलं जे अंडरस्टँडिंग आहे किंवा आपलं जे प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन इझी होतं. कारण की जे कॅन्डिडेट सुरुवातीला फक्त सिलेबस बघतात आणि सिलेबसचं रिलेशन त्याच्यानंतर तुम्ही जर सोर्सेसशी लावलं तर मग पहिले काही टॉपिक्स येतात किंवा पहिले काही चॅप्टर येतात आणि नंतर काही चॅप्टर येतात. तर मग आपल्याला काय करायचं आहे की जे सिक्वेन्स आहे, जो फ्लो आहे, एखाद्या सब्जेक्टचे जो काही फ्लो असतो त्या फ्लोनुसार आपल्याला काय करायचं आहे त्याला कव्हर करायचं आहे. मग ते कव्हर करत असताना आपल्याला हे गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. आता हे झालं आपण सिम्प्लिफिकेशन हे इंग्लिशमध्ये. याच्याच खाली काय दिलेलं आहे तसंच आपण काय केलेलं आहे तर मराठीमध्ये दिलेलं आहे. तर आय थिंक तुम्हाला त्या गोष्टी समजल्या असतील की आपण हे जे रिस्ट्रक्चरिंग आहे किंवा स्ट्रक्चरिंग आहे या गोष्टी आपण कशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत. आता लक्षात घ्या मित्रांनो, आता ही गोष्ट एक अंडरस्टँड झाली ना आपल्याला की सिलेबस कसा आहे, सिम्प्लिफाय कसं केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला याची PDF प्रोव्हाइड केली जाईल की जी आपल्या ॲपमध्ये असणार आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला हे गोष्टी बघता येतील जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की सिलेबस कसा अरेंज केलेला आहे आणि सिलेबसच्या प्रत्येक टॉपिक आणि सब टॉपिक्समध्ये कुठल्या डायमेन्शन किंवा कुठले डायमेन्शन्स तुम्ही इन्क्लूड करायला पाहिजे किंवा लक्षात ठेवायला पाहिजे. हा झाला सिलेबस रिलेटेड पार्ट जो आपण बघितलेला आहे. तर आता इथे ना तर आपण जे पॉलिटीची जनरल अंडरस्टँडिंग आहे ना ती जनरल अंडरस्टँडिंग आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर ती अंडरस्टँडिंग कशी ती लक्षात घ्या मित्रांनो. आणि ही जे अंडरस्टँडिंग बघत असताना ना आपल्या प्रत्येक जे बेसिक वर्ड्स आहेत त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे कॉन्सेप्ट्स आहेत ना ते कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात आले पाहिजे. आता व्हॉट इज मीन बाय पॉलिटी, आता जर आपण जर बघितलं किंवा सिलेबसमध्येच तो पॉईंट आपल्याला दिलेला आहे की पॉलिटी म्हणजे काय. आता पॉलिटीचा जर अर्थ बघितला ना मित्रांनो तर त्याचा अर्थ असा होतो की स्ट्रक्चर अँड मेकॅनिझम यूज बाय एनी सोसायटी टू एक्सरसाइज इट्स पॉवर. म्हणजे काय की एखादा जो समाज असेल, आता जे पॉलिटिकल स्ट्रक्चर हे पॉलिटिकल स्ट्रक्चर तुम्ही कुठं अप्लाय करणार आहे किंवा कसं करणार आहे तर कुठल्या तरी समाजावर. आता लक्षात घ्या, मग इथे पहिल्याच सगळ्यात महत्त्वाचा रोल कसला येतो तर सोसायटीचा रोल येतो. जरी आपण
पॉलिटी बघत आहोत, तर पॉलिटी जरी बघितलं तरी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय की समाज. कारण हे जे काही पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी कशासाठी आहे तर सोसायटीसाठी किंवा समाजासाठी आहे. म्हणून सोसायटी आपल्या लक्षात असलं पाहिजे. आता जर तुम्ही म्हणजे हिस्ट्री वगैरे वाचलं असेल, तुम्हाला लक्षात आलं असेल की सुरुवातीला जे एन्शियंट काळामध्ये म्हणजे प्री हिस्टोरिक पिरियडमध्ये जे लोक राहत होते, ते लोक हे ग्रुपमध्ये राहत होते, म्हणजे त्याला आपण बँड सोसायटी म्हणायचो. आता हे जे बँड सोसायटी आहे ना, ह्या बँड सोसायटीमध्ये काही म्हणजे असं काही ॲज अ पॉलिटिकल स्ट्रक्चर नव्हतं, म्हणजे कुठले काही गव्हर्नमेंट होतं किंवा राजा होतं, काय होतं, काही काही नव्हतं. आता ही जी सोसायटी इव्हॉल्व होते ना, जी आपण त्याला बँड सोसायटी टू किनशिप सोसायटी. आता ही जी किनशिप सोसायटी किंवा बँड सोसायटी म्हणजे काय, हे बँड सोसायटीमध्ये लोक काय करायचं, कळप करायचे, कळप करून राहायचे आणि त्यांची जी उपजीविका होती, उपजीविका कशावर आधारित होती तर हंटिंग आणि गॅदरिंग. म्हणजे जे काही पशुपक्षी असतील त्यांची हंटिंग करायचं, त्यांना मारायचं आणि ते खायचं आणि त्याच्यासोबत जे कंदमुळं वगैरे असतील ते गोळा करायचे. जोपर्यंत शेतीचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत हे काय करायचं, एका सोसायटीमध्ये म्हणजे एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये काय करतात, हे शिफ्ट होतात. हे शिफ्ट होत असताना यांना काय होतात, मग हे बँड सोसायटी. आता ते एकाच ठिकाणी राहत नाहीये, पण राहत नसतील तरी ते सोबत ज्यावेळेस कळपामध्ये जातात तर त्यांचे काही ना काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील, की जात असताना की कोणी लीड करायला पाहिजे, जर हंटिंग आणि गॅदरिंग करायचं असेल तर कोणी करायला पाहिजे, हे त्यांचे काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स असू शकतात. जे आताही आपण काही एकदम ट्रायबल एरियामध्ये जे लोक म्हणजे एकदम रिमोट एरियामध्ये ज्यांचा संबंध मेनस्ट्रीम सोसायटीमधून नाही आले, समजा आफ्रिका किंवा लॅटिन अमेरिका यासारख्या जर कंट्रीज घेतल्या तर याच्यामध्ये बरेचसे असे काही आदिम जमाती असे दिसतात, किंवा आपण अंदमान निकोबारमध्ये जर बघितलं की त्याच्यातल्या बऱ्याचशा जे काही कम्युनिटीज आहेत, ते कम्युनिटीजचा संपर्क आहे ना अजून मॉडर्न वर्ल्डशी आलेला नाहीये. मग ते राहत असताना कळपणे राहतात आणि तिथे काही त्यांचं कुठलं लॉ बुक किंवा काही असं पॉलिटिकल स्ट्रक्चर नसतं की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. पण ते कशावर डिपेंड करत असतं, त्यांचे नॉर्म्स, ट्रॅडिशन्स, बिलीफ सिस्टम, याच्यावर हे त्यांचं काय करतात तर त्यांचं जे बिहेवियर आहे सोसायटीचं तर ते कंट्रोल केलं जातं. आता ज्यावेळेस किनशिप सोसायटी ही कधी अस्तित्वात आली, म्हणजे लोक ज्यावेळेस मॅरेजचं इन्स्टिट्यूशन आणि मॅरेजचं इन्स्टिट्यूशन सोबत त्यांचे जे इंटर रिलेशनशिप होते, म्हणजे मॅरेज होतं आणि मॅरेज बरोबर जे ब्लड रिलेशन आहे, या दोन गोष्टी इन्क्लूड झाल्यानंतर किनशिप सोसायटी. आणि मग सोसायटी ज्यावेळेस स्टेबल व्हायला लागली, मग स्टेबल म्हणजे कशी तर आपण आता याच्यामध्ये म्हणू शकतो की ज्यावेळेस ॲग्रिकल्चरचा शोध लागला. आता ॲग्रिकल्चरमुळे काय झालं मित्रांनो, जे भटके लोक आहेत ना, म्हणजे जे अगोदर भटकंती करत होते तर ते काय झाले तर स्टेबल होत आहेत आणि स्टेबल झाल्यानंतर ते स्थायिक राहत आहेत. मग आता ज्यावेळेस स्थायिक राहत आहेत, स्थायिक राहिल्यानंतर ॲग्रिकल्चरमधून प्रोडक्शन इन्क्रीज होतंय. ठीक आहे, हे प्रोडक्शन काय देत आहे तर स्टॅबिलिटी देते. मग अशा वेळेस इकडे तिकडे फिरायची गरज येत नाही. मग प्रोडक्शनचं जेव्हा सरप्लस प्रोडक्शन होतंय, मग सरप्लस प्रोडक्शन झालं, मग सरप्लस प्रोडक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय तर वेल्थमध्ये होते. आता हे जे वेल्थ होते, सरप्लस प्रोडक्शन होतंय, सगळ्या गोष्टी होत आहेत. आता लोकांकडे काय येत आहेत तर वेल्थ येते म्हणजे संपत्ती येते. मग ते संपत्ती काही जणांकडे काहींकडे नाहीये. मग याच्यामध्ये काय जातं तर सोसायटीमध्ये स्ट्रॅटिफिकेशन, म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन झाले. मग स्ट्रॅटिफिकेशन झाल्यानंतर काहींकडे संपत्ती जास्त, काहींकडे कमी, काहींकडे खूप आहे, काहींकडे काहीच नाही. अशामुळे काय होतं तर समाजामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते, किंवा समाजामध्ये समजा ॲग्रिकल्चर चालू आहे, त्याच्याशी अलाइड काही गोष्टी चालू आहे, समाजात लोक राहत आहेत. मग याच्यासाठी काय असलं पाहिजे तर रूल्स अँड रेग्युलेशन्स असल्या पाहिजे. मग जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ना, जस्ट अ मिनिट, जे सोसायटीयल म्हणजे सोशल लेवलला किंवा सोसायटल लेवलला पीपलचं बिहेवियर रेग्युलेट करतं ना, त्याचं रिलेशन कशामध्ये येतं तर पॉलिटिकल सिस्टम, किंवा त्याला आपण म्हणू शकतो पॉलिटी. म्हणजे दीज आर द इन्स्टिट्यूशन्स ऑर मेकॅनिझम थ्रू विच द बिहेवियर ऑफ द सोसायटी इज गव्हर्न ऑर इज रेग्युलेटेड. मग आता सोसायटीवर काय आहे, हे पॉलिटिकल स्ट्रक्चर. मग आता ज्यावेळेस लोक आले, मग त्याच्यानंतर अर्बनायझेशनचा कॉन्सेप्ट आला. मग अर्बनायझेशन नंतर जर आपण बघितलं तर एम्पायर, म्हणजे जसं मौर्यन एम्पायर असेल, आता एम्पायरच्या अगोदर पण काय होतं त्याच्या याला काही रिपब्लिक्स होते, किंवा त्याला आपण ऑलिगार्कीस म्हणू शकतो. हे पॉलिटिकल सिस्टम, हे ज्या पॉलिटिकल सिस्टम एक्झिस्टमध्ये येतात. त्याच्यानंतर येत आहेत एम्पायर, म्हणजे समजा मौर्यन एम्पायर असेल, एन्शियंट याच्यामध्ये गुप्ता एम्पायर होतं. त्याच्यानंतर मेडिवल पिरियडमध्ये आलं तर मुघल एम्पायर आहे.
आणि मुघल एम्पायर आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मॉडर्नायझेशनची सुरुवात होते, तर मॉडर्नायझेशनची सुरुवात होत असताना त्या ठिकाणी पुन्हा काय होतं, तर ब्रिटिश एम्पायर होतं. आता हे जे बघितलं ना, इट इज अ पॉलिटिकल स्ट्रक्चर. म्हणजे हे एम्पायर असेल किंवा रिपब्लिक असेल, ऑलिगार्कीज असतील, हे काय करतायत, तर त्यांचं पॉलिटिकल स्ट्रक्चर गव्हर्न करतायत. मग ह्या पॉलिटीमध्ये काय होतात, हे सगळे जे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात ना, हे सगळे तर इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट पण येतात. त्याच्यानंतर कुठले रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ना, ते पण येतात. आणि मॉडर्न कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण त्याला काय म्हणतो, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये येतो म्हणतो. आणि ह्या प्रोसेस किंवा गव्हर्नमेंट कसं रन करायचं, कॉन्स्टिट्यूशन कसं रन करायचं, लोकांचं वेलफेअर कसं करायचं, त्याच्यामध्ये जर आपण इन्क्लूड केलं ना, मग त्याच्यानंतर मध्ये येतो एक कॉन्सेप्ट ऑफ गव्हर्नन्स. गव्हर्नन्स पॉलिटी जर हा वर्ड बघितला ना, पॉलिटी इज अ ब्रॉडर टर्म. आणि ह्या ब्रॉडर टर्ममध्ये महत्त्वाचा कसला स्टडी केला जातो, हे कुठले कॉन्सेप्ट येतात, एखादा समाज म्हणजे समाजामध्ये पॉवर ही कशी एक्सरसाइज करायची, आणि ते कशी एक्सरसाइज करत असताना जे काही इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था असतील, त्या संस्था कुठल्या, आणि त्या संस्थांनी फंक्शन कसं करायला पाहिजे, पॉवर कसं डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे, त्याच्यानंतर रिसोर्सेस कसे डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे, त्याच्यानंतर लोकांचा कसं सहभाग करून घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर पॉलिटीमध्ये येतात. मग आता हा एक गोष्ट झाला पॉलिटीमध्ये. मग आता पॉलिटीशी रिलेटेड किंवा सिनोनिम असलेल्या ना बऱ्याचशा गोष्टी येतात. एक म्हणजे पॉलिटिक्स. मग पॉलिटिक्स म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आता पॉलिटी काय आहे, दीज आर द सिस्टम्स, म्हणजे हे सेट्स आहे. हे कसला सेट आहे, इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यानंतर हे जे काही प्रोसेसेस आहेत, काही मेकॅनिझम्स आहेत, त्यांचं हे कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन इम्पॉर्टंट ठरतं. आता हे जे कॉम्बिनेशन इम्पॉर्टंट ठरतं आहे, तर त्याला महत्त्वाचं काय ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. गव्हर्नमेंट, कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नन्स. मग आता याच्यानंतरचा कॉन्सेप्ट येतो पॉलिटिक्स. आता पॉलिटिक्स काय आहे मित्रांनो, ही कुठलीही संस्था नाही आहे, पण ही प्रोसेस आहे. या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, हे काही मेकॅनिझम्स आहेत. कशासाठी, की जे काही रिसोर्सेस आहेत, हे रिसोर्सेस समाजामध्ये कसे डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे फॉर द वेलफेअर ऑफ पीपल. मग आता ही काय झाली, ही फक्त वन प्रोसेस आहे. आणि कसली सेफ साईड आहे, तर पॉलिटी. आता जर आपण मराठीमध्ये जर ट्रान्सलेशन बघितलं, तर पॉलिटीचा जर म्हणजे MPSCच्या सिलेबसनुसार जर बघितलं, तर त्याचा जो वर्डिंग दिलेला आहे, म्हणजे ट्रान्सलेशन दिलं आहे, ते राज्यशास्त्रात दिलेलं आहे. आणि जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स हा जो ऑप्शनल सब्जेक्ट जरी बघितला, तरी त्याचं वर्डिंग किंवा त्याचं मिनिंग त्यांनी राज्यशास्त्रात दिलेलं आहे. पण पॉलिटीचा जो शब्द असेल किंवा त्याचा जो मिनिंग असेल ना, तो काय असला पाहिजे, तर राज्यव्यवस्था. राज्यव्यवस्था हा वर्ड काय असला पाहिजे, त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेला पाहिजे पॉलिटीमध्ये. आणि पॉलिटिक्समध्ये काय म्हणतो आपण, त्याला राजनीती म्हणतो किंवा त्याला राजकारण म्हणतो. तर मराठीमध्ये त्याला राजनीती किंवा राजकारण म्हणतात. आता ही जी राजनीती किंवा राजकारण काय आहे, याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज अशा असतात, त्या ॲक्टिव्हिटीज मग ते गव्हर्नमेंट करून, त्याच्यानंतर काही पॉलिटिकल पार्टीज असतील, प्रेशर ग्रुप्स असतील, पीपल असतील, ते काय करतात, काही प्रोसेस वगैरे एक्झिक्यूट करतात, जेणेकरून त्यांचे जे इंटरेस्ट असतील किंवा लोकांचे इंटरेस्ट असतील, ते इंटरेस्ट त्या ठिकाणी फुलफिल होतील. मग जर आपण पॉलिटिक्स आणि पॉलिटीमध्ये जर बघितलं, तर पॉलिटीमध्ये महत्त्वाचा आस्पेक्ट काय होतं, गव्हर्नमेंट, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, हे जे काही सिस्टम्स आहेत किंवा गव्हर्नन्सच्या प्रोसेस आहेत किंवा पॉलिटिक्सच्या प्रोसेस आहेत, ते सगळ्या गोष्टी पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये इन्क्लूड होतात. पण पॉलिटिक्स हा जर पार्ट बघितला, तर हा पॉलिटीचा काय येतो, एक वन सबसेट येतो. आता याच्यासोबतच पॉलिटिक्स आणि अजून एक वर्ड येतो, पॉलिटिकल सायन्स. आता पॉलिटिकल सायन्स बघितलं ना, हा एक सब्जेक्ट आहे. मग पॉलिटिकल सायन्स काय आहे, राज्यशास्त्र ज्याला म्हटलं जातं, हा स्टडी करतो. मग स्टडी कसला केलं जातं, जी पॉलिटिकल सिस्टम असेल, गव्हर्नमेंट सिस्टम असेल, त्याच्याशी रिलेटेड थेरीज असतील, गव्हर्नन्स असेल, इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे एका कंट्रीचे दुसऱ्या कंट्रीशी असणारे रिलेशन्स असतील, म्हणजे यांचे थेरॉटिकल मॉडेल, त्याच्यानंतर ते फंक्शन करत असताना गव्हर्नमेंटचे जे ऑर्गन्स आहेत, ते ऑर्गन कसे फंक्शन करतायत, ते कसे करायला पाहिजे, पॉवर डिफरंट ऑर्गन्समध्ये कशी डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे, तर त्याचं रिलेशन कशाशी येतं मित्रांनो, हे पॉलिटिकल सायन्स जो आहे, तर पॉलिटिकल सायन्सशी हा कॉन्सेप्ट या ठिकाणी असोसिएटेड असतो. मग हे झाले बेसिक. म्हणजे सोसायटी आहे, सोसायटी अस्तित्वात येते. सोसायटी अस्तित्वात येत असताना सोसायटीमधले जे काही लोक आहेत, तर त्यांचं सुरुवातीला ज्यावेळेस ते ग्रुपमध्ये राहत होते किंवा जोपर्यंत ॲग्रिकल्चर हे एक्झिस्टमध्ये येत नाही किंवा मोठ्या प्रमाणावर लोक एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होत नाही, तोपर्यंत काय होतं, त्यांचे जे बिहेवियर्स आहेत, ते नॉर्म्स, ट्रॅडिशन्स, ठीक आहे, त्यांच्यानंतर त्यांचे बिलीफ सिस्टम याच्याने रेग्युलेट होत होते. पण ज्यावेळेस काय होतं, ॲग्रिकल्चर होते, सरप्लस प्रोडक्शन होते, वेल्थ क्रिएट होते. मग आता या ठिकाणी काय करायला पाहिजे, की सोसायटीमध्ये जे डिफरन्शिएशन किंवा स्ट्रॅटिफिकेशन आलेलं आहे, ते स्ट्रॅटिफिकेशन आल्यानंतर ते कंट्रोल झालं पाहिजे किंवा रेग्युलेट झालं पाहिजे. मग त्यासाठी तिथे लोकांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला आपण म्हणू शकतो, किंवा समाजामध्ये जे काही संचालन असेल लोकांचं, ते व्यवस्थित रेग्युलेट होण्यासाठी काय असलं पाहिजे, तर काहीतरी पॉलिटिकल स्ट्रक्चर असलं पाहिजे. मग ते पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये ही ब्रॉडर टर्म आहे. ब्रॉडर टर्ममध्ये मग ते गव्हर्नमेंट असू शकते. मग जर आपण याच्यात बघितलं म्हणजे एन्शियंट पिरियडमध्ये, मग गव्हर्नमेंट फॉर्म कुठल्या फॉर्ममध्ये असू शकतात, काही रिपब्लिक्स म्हणजे त्याला आपण किंवा ऑलिगार्कीज, एम्पायर्स,
या फॉर्ममध्ये असू शकतात. मग त्यांचं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन कशा थ्रू चालेल, समजा एम्पायरमध्ये बघितलं तर राजा सांगेल तसं त्याचं कॉन्स्टिट्यूशन असतं, पण डेमोक्रेसीमध्ये बघितलं तर कॉन्स्टिट्यूशन इम्पॉर्टंट ठरतं. त्याच्यानंतर गव्हर्नन्स, मग हे मेकॅनिझम कसं चालतं, मग तिथले रिसोर्सेस कसे मोबिलाइज केले जातात, डिस्ट्रीब्यूट कसे केले जातात, लोकांना गव्हर्नन्समध्ये कसे इन्क्लूड केले जातात. मग ही जी पॉलिटिकल सिस्टम येते, मग पॉलिटिक्समध्ये पुन्हा म्हणजे पॉवर शेअरिंग येते, मग पॉवर शेअरिंग कशी हँडल करायला पाहिजे, रिसोर्सेस कसे हँडल केले पाहिजे, मग ही प्रोसेस किंवा ॲक्टिव्हिटीज किंवा मेकॅनिझम्स असतील हे कसं करायला पाहिजे. आणि पॉलिटिकल सायन्स इथं ब्रांच, मग आता ह्या ब्रांचमध्ये काय केलं जातं किंवा अकॅडमिक फील्ड आहे किंवा एक आपण म्हणू शकतो त्याला ब्रांच येते, अकॅडमिक ब्रांच आहे, ते स्टडी करते या सगळ्या गोष्टींचं. मग ह्या गोष्टी आपल्याला काय असल्या पाहिजे तर लक्षात आल्या पाहिजे. आता हे करत असतात ना, लक्षात घ्या मित्रांनो, तर सोसायटीमध्ये बरेचसे काय होतात तर आयडिओलॉजीज पण येतात. म्हणजे आपण जसं म्हणतो व्यक्तीत जसे तेवढे विचार. मग ह्या ज्या आयडिओलॉजीज म्हणजे काय, की हे रूल्स अँड रेग्युलेशन किंवा पॉलिटिकल स्ट्रक्चर किंवा पॉलिटिक्स हे ना कसं एक्सरसाइज केलं गेलं पाहिजे, किंवा समाजामध्ये ही जे काही प्रोडक्शन असणार आहे किंवा जी वेल्थ आहे ही इकॉनॉमी कशी असली पाहिजे, किंवा सोसायटी असेल तर सोसायटीने राहताना सोसायटीने कसं राहायला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये गव्हर्नमेंट किंवा सुरुवातीला मोनार्की वगैरे असतील तर त्यांचं जे काही रोल आहे हा कुठचा असला पाहिजे, जास्त असला पाहिजे का कमी असला पाहिजे. त्याच्यानंतर गव्हर्नन्स प्रोसेस कशी असली पाहिजे. आता या संदर्भामध्ये काय असतात तर वेगवेगळ्या आयडिओलॉजीज असतात, आणि ह्या आयडिओलॉजीजला जर आपण बघितलं ना तर ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये आपण याला कशामध्ये क्लासिफाय करू शकतो. एक म्हणजे लेफ्ट आयडिओलॉजी आणि दुसरे म्हणजे काय आहे तर राईट विंग आयडिओलॉजी. आता ही जी लेफ्ट आयडिओलॉजी आणि राईट विंग आयडिओलॉजी, या आयडिओलॉजीज डिफर कुठल्या बेसिसवर होतात तर ओपिनियन किंवा जे व्ह्यूज आहेत पीपलचे कशा संदर्भामध्ये, सोसायटी, त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो इकॉनॉमी, आणि जे काही गव्हर्नन्स किंवा पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे त्याच्या संदर्भात हे जे काही व्ह्यूज आहेत ते व्ह्यूज लेफ्ट किंवा राईटमध्ये क्लासिफाय केले जातात. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की राईट, आता राईटिस्ट जे आयडिओलॉजीज आहेत यांचं म्हणणं काय आहे की जे काही गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन आहे ना हे मिनिमम असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे काही इकॉनॉमीमध्ये असेल तर इकॉनॉमीमध्ये मार्केट फोर्सेस आहेत तर मार्केट फोर्सेसचं डॉमिनन्स जास्त असलं पाहिजे. त्याच्यानंतर जर वेलफेअरिस्टिक अप्रोच बघितला तर हा वेलफेअरिस्टिक अप्रोचमध्ये स्टेटने जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. त्याच्यामध्ये काय की जे मार्केट फोर्सेस आहेत तर मार्केट फोर्सेसने त्याला रेग्युलेट करायला पाहिजे, म्हणजे राईट आयडिओलॉजी. मग या राईट आयडिओलॉजीमध्ये मग नॅशनलिझम म्हणजे जे सेल्फ इंटरेस्ट आहे किंवा कन्झर्वेशन आहे, तर ज्यांच्याकडे पॉवर आहे, ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत तर ते स्वतःचं कन्झर्व करण्यासाठी किंवा स्वतःचे राईट्स प्रिझर्व करण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं काय आहे की स्टेटचं जे इंटरव्हेन्शन आहे हे मोठ्या प्रमाणावर नाही झालं पाहिजे. ठीक आहे, पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये, इकॉनॉमिकल स्ट्रक्चरमध्ये जे असणार आहे तर जे रिसोर्सेस आहेत हे प्रायव्हेटली ओन असलं पाहिजे, तिथे लिबर्टी असली पाहिजे, स्टेटचं इंटरव्हेन्शन नको किंवा स्टेट ओन एंटरप्राइजेस नको, कुठली ऑब्स्ट्रक्शन नको. त्याच्यानंतर हे सगळे त्यांचे जे राईट्स किंवा वेल्थ असतील त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी महत्त्वाचं काय आहे की नेशन सारखी किंवा रूल ऑफ लॉ सारखे स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी असलं पाहिजे, म्हणून हे नॅशनलिझमला सुद्धा काय करतात सपोर्ट करतात. आता हे होत असताना राईटमध्ये महत्त्वाचं काय की जर जास्त जर ते चेंजेसला प्रेफर करत नाही. चेंजेस का प्रेफर करत नाही, जर जास्त चेंजेस झाले किंवा रॅडिकल चेंजेस झाले तर त्यांचे जे इकॉनॉमिक इंटरेस्ट असतील किंवा त्यांचे जे सेल्फ इंटरेस्ट असतील तर ते कॉम्प्रोमाइज होऊ शकतात. म्हणून ते जे काही सोशल चेंजेस आहेत तर सोशल चेंजेसमध्ये पण स्टेटस को जे असतील ते कन्झर्वेशन करण्यावर जास्त प्रयत्न करतात. म्हणजे सगळे रॅडिकल एकदम थॉट प्रोसेस असेल, सोशल रिफॉर्म असेल किंवा LGBT कम्युनिटीला एकदम सपोर्ट करणं असेल की ते सोसायटीच्या मेनस्ट्रीमपेक्षा एकदम वेगळे, तर त्याला ते फारशी ही राईट विंग आयडिओलॉजी आहे तर तिला काय करतं ते सपोर्ट करत नाही. त्याच्यानंतर जे ट्रॅडिशनल व्हॅल्यूज असतात त्याला सपोर्ट करते, रिलिजन असेल तर रिलिजनला सपोर्ट करते, जेणेकरून ट्रॅडिशनल व्हॅल्यू आणि रिलिजन जे असेल तर समाजामध्ये काय येतं तर स्टेटस को आहे ना तर स्टेटस को मेंटेन करतं. म्हणजे जास्त चेंजेस आहेत ते जास्त चेंजेस त्या ठिकाणी येत नाही. हे झालं राईट जी आयडिओलॉजी आहे त्या राईट आयडिओलॉजीमध्ये इन्व्हॉल्व होते. आता राईट आयडिओलॉजीमधले जर अजून सबसेट आपण बघितलं ना ज्या लेफ्ट करून राईटकडे होतात तर त्याच्यामध्ये येतात कन्झर्वेटिझम. आता जस्ट हे कन्झर्वेटिझम जस्ट व्ही लिहायचा राहिला या ठिकाणी, त्याला कन्झर्वेटिस्ट पण म्हणतात. म्हणजे काय, हे स्टेटस को प्रेफर करतात, कुठेही काही चेंजेस नाही झालं पाहिजे. समाजामध्ये जशी सत्ता असेल जसं स्ट्रॅटिफिकेशन असेल ते ॲज इट इज त्या ठिकाणी काय असलं पाहिजे तर राहिलं पाहिजे. कन्झर्वेटिव्ह नंतर लिबरल, म्हणजे काय हे यांच्यापेक्षा थोडे लिबरल असतात की ते काय असतात की इंडिव्हिज्युअल राईट्स वगैरे असतील काय असतील हे त्याला जास्त प्रेफर करतात. गव्हर्नमेंटचं जे रेस्ट्रिक्शन आहे तर ते रेस्ट्रिक्शन समाजावर नको, गव्हर्नमेंटचा रोल काय असला पाहिजे तर एकदम लिमिटेड असला पाहिजे. आणि याच्यामध्ये अजून याचे एक्स्ट्रीम जर बघितलं तर ते जातं फॅसिझम, जे याच्याशी रिलेटेड येतात.
हिटलरशी रिलेटेड किंवा जर्मनीशी रिलेटेड. याच्यामध्ये काय करतात, हे नॅशनलिझम, त्याच्यानंतर जर बघितलं याच्यावर जास्त फोकस करतात. इंटरेस्ट ऑफ वेल्दीएस्ट पीपल त्याच्यावर जास्त फोकस करतात. त्याच्यानंतर स्वतःचं जे कल्चर आहे ते रिव्हाइव्ह करायचं आणि एक अथॉरिटेरियन पॉवर जे असेल ते अथॉरिटेरियन पॉवर या ठिकाणी गेन करायची. यासारखे जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स जे फॅसिस्ट मुवमेंट असते ठीक आहे फॅसिझममध्ये, तर फॅसिझममध्ये येतात. मग आता नेमकं आता हे रायटिस्टच्या उलटं काय असतं मित्रांनो, तो लेफ्टिस्ट. आता लेफ्टिस्टचं आयडिओलॉजी काय आहे, हे लेफ्टिस्ट आयडिओलॉजी जे म्हणजे आपण असं म्हणू शकतो जे सरप्लस ऑफ प्रोडक्शन असेल किंवा आपण त्याला म्हणतो मीन्स ऑफ प्रोडक्शन्स असतील, ते मीन्स ऑफ प्रोडक्शन कसे यूज केले पाहिजे, तर वेलफेअर ऑफ द सोसायटी. मग हे वेलफेअर ऑफ द सोसायटीसाठी यूज करत असताना मग महत्त्वाचा रोल कोणी प्ले केलं पाहिजे, तर स्टेटने केलं पाहिजे. मग स्टेटने प्ले करत असताना ज्यांच्याकडे जास्त वेल्थ आहे त्यांना प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन इम्प्लाय करून किंवा त्याच्यावर अप्लाय करून त्यांची वेल्थ ही कोणाच्या वेलफेअरसाठी केली पाहिजे, तर जे काही डाऊन टू अर्थ सेक्शन आहे, समजा मग लेबर सेक्शन असतील, वुमन असतील, त्याच्यानंतर लेबर्स ॲग्रिकल्चर लेबर्स असतील, त्यांच्यासाठी ते यूज करायला पाहिजे. आणि हे करत असताना मग त्यांचा महत्त्वाचा रूल काय आहे की सगळ्यात अगोदर इंडिव्हिज्युअल. आता राईट विंग आयडिओलॉजीमध्ये काय की इंडिव्हिज्युअल राईट इम्पॉर्टंट ठरतात, तसं लेफ्टमध्ये काय की इंडिव्हिज्युअल राईट नाही, जे कम्युनिटीचे जे राईट्स आहेत ना, तर कम्युनिटीच्या राईटसाठी हे गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे, तर इंटरव्हेन्शन करायला पाहिजे. राईटवाले तर गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन अप्रूव्ह नाही करत, म्हणजे त्याला ते मान्यता देत नाही किंवा त्याला ते फेवरेबल नाही आहे. पण लेफ्टमध्ये काय आहे की गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन असलं पाहिजे. कशासाठी, जे काही इक्वालिटी आहे ती इक्वालिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल कॉन्टेक्समध्ये काय राईट विंगवाले म्हणतात की जे मीन्स ऑफ प्रोडक्शन्स असतील ते इंडिव्हिज्युअल ओन असले पाहिजे. लेफ्टमध्ये तसं नाही की मीन्स ऑफ प्रोडक्शन हे कसे असले पाहिजे, तर हे स्टेट ओन असले पाहिजे. आता याच्यामध्येही डिफरन्सिएशन होतं, म्हणजे सोशल आयडिओलॉजी थ्रू कम्युनिझमपर्यंत ते आपण पुढे बघू. तर त्याच्यामध्ये पण ते होतं, म्हणजे व्हेरिएशन होतं. मीन्स ऑफ प्रोडक्शन हे कसे ओन झाले पाहिजे, पण यांचं सेंटर थीम काय आहे की प्रत्येकाच्या गरजा ह्या पूर्ण झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर आता राईट्स असतील तर राईट्स जे डाऊन टू अर्थ सेक्शन्स असतील त्यांची जर म्हणजे प्रोटेक्शन करायचं असेल तर ते प्रोटेक्शनमध्ये महत्त्वाचा रोल कोण प्ले करणार आहे, तर गव्हर्नमेंट रोल प्ले करणार आहे. तर जो गव्हर्नमेंट रोल प्ले करेल ना, तर त्यांनी त्या ठिकाणी तो करायला हवा. मग अशा वेळेस जे सोसायटीमध्ये स्टेटस को आहे आणि त्या स्टेटस कोमध्ये काय होतं आहे की जे डाऊन टू अर्थ सेक्शन आहेत त्यांचं जे एक्सप्लॉयटेशन होतं आहे तर त्याला ते चॅलेंज करतात. आणि चॅलेंज केल्यानंतर मग समाजामध्ये काय असले पाहिजे, तर म्हणजे चेंजेस झाले पाहिजे किंवा डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मग या डेव्हलपमेंटमध्ये आता कंटेक्समध्ये जर बघितलं तर LGBT कम्युनिटी असतील त्यांचे राईट्स, म्हणजे काय मायनॉरिटी सेक्शन आहे ना, तो मायनॉरिटी सेक्शन ॲट द लार्जर सेक्शनच्या राईट्सने काय करतोय, तर ते एक्सप्लॉइट होतात. म्हणून त्यांना काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी लिबरल केलं पाहिजे. मग एज्युकेशनला प्रमोट करणे, हेल्थला प्रमोट करणे आणि हे जे काही वेलफेअरिस्टिक पॉलिसी आहे ते प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंटने पुढे आलं पाहिजे, हा त्यांचा व्ह्यू असतो. त्याच्यानंतर हे रिलिजन किंवा जे काही ट्रॅडिशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, कास्ट सिस्टम असेल, फॅमिली सिस्टम असेल, हे त्याला ते अपोज करतात. हे अपोज काय करतात, कारण की त्याच्यामुळे कोणाचं एक्सप्लॉयटेशन होऊ शकतं, तर जे निग्लेक्टेड सेक्शन ऑफ द सोसायटीत तर त्यांचं काय एक्सप्लॉयटेशन होऊ शकतं. तर हा पार्ट कशामध्ये येतो, तर लेफ्टमध्ये येतो. मग लेफ्टमध्ये जरी आपण बघितलं तर लेफ्टमध्ये सुद्धा आपण लेफ्ट स्पेक्ट्रमपासून राईट स्पेक्ट्रमकडे आलो तर त्याच्यामध्ये पण आपल्याला काय दिसतं, तर चेंजेस दिसतात. मग चेंजेसमध्ये सोशलिझम. आता हा जो सोशलिझम, ह्या सोशलिझममध्ये महत्त्वाचं काय आहे की मीन्स ऑफ प्रोडक्शन शुड बी ओन बाय दी गव्हर्नमेंट. म्हणजे सोशलिझम मीन्स ऑफ प्रोडक्शन हे कशाशी ओन झाले पाहिजे, तर स्टेटने ओन झाले पाहिजे. त्याच्यानंतर येतं डेमोक्रेटिक सोशलिझम. आता हे डेमोक्रेटिक सोशलिझम आहे ना, म्हणजे त्याला आपण थोडक्यात मिक्स इकॉनॉमी टाईप म्हणतो, जे इंडियामध्ये आहे किंवा इंडिया इंडिपेंडन्स झाल्यानंतर ॲक्सेप्ट केली होती. म्हणजे प्रायव्हेट एक्झिस्टन्स आणि त्याच्यानंतर स्टेटचं एक्झिस्टन्स याच्यामध्ये काय केलं जातं, तर एक सुवर्णमध्ये साधला जातो. पण जे रेग्युलेटरी पॉवर्स आहेत इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वेलफेअर ऑफ सोसायटी ते कोणाकडे असतात, तर गव्हर्नमेंटकडे असतात. आणि त्याच्यानंतर मग येतं मग कम्युनिझम. हा कम्युनलिझम नाही, हा कम्युनिझम आहे, म्हणजे साम्यवाद. महिला मार्क्सिस्ट आयडिओलॉजीचा जो एक्स्ट्रीम पॉईंट होता ते कम्युनिझम. मग कम्युनिझममध्ये काय केलं म्हटलेलं यांनी, ऑल मीन्स ऑफ प्रोडक्शन शुड बी ओन बाय द स्टेट. आणि तिथे कसे स्टेटलेस आणि क्लासलेस सोसायटी असली पाहिजे. म्हणजे तिथे स्टेट असणार नाही आहे, म्हणजे जे गव्हर्नमेंट आहे. आणि यांचं म्हणणं की गव्हर्नमेंट काय करते, तर जे रायटिस्ट किंवा जे काही म्हणजे आपण इलिट सेक्शन आहे, तर इलिट सेक्शनचं जे काही इंटरेस्ट आहेत ते इंटरेस्ट ते फुलफिल करतात. म्हणून त्या ठिकाणी जे पॉवर आहे ते पॉवर कोणाच्या हातात आली पाहिजे, तर लोकांच्या हातात आली पाहिजे. लोकांच्या हातात असल्यानंतर मग त्या ठिकाणी स्टेटलेस आणि क्लासलेस, म्हणजे त्या ठिकाणी काय कुठलंही सोशल स्ट्रॅटिफिकेशन किंवा इकॉनॉमिक स्ट्रॅटिफिकेशन असणार नाही, पण ते क्लासलेस सोसायटी असलं पाहिजे. मग हे जे काही आयडिओलॉजी ऑफ स्पेक्ट्रम आहे ना, हे स्पेक्ट्रम त्या ठिकाणी व्हेरी होत जातात. मग हे झाले जनरल कॉन्सेप्ट. आता हे जे कॉन्सेप्टमध्ये येतात ना मित्रांनो, की मग महत्त्वाचं हे करत असताना हे आयडिओलॉजी कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. मग त्याच्यानंतर एक महत्त्वाचा जो वर्डिंग येतो किंवा कॉन्सेप्ट येतो तो म्हणजे स्टेट. आता जस्ट मिनिट आपण या ठिकाणी बघू, तो येतो कॉन्सेप्ट ऑफ स्टेट.
आता हा स्टेटचा जो कॉन्सेप्ट बघितला ना मित्रांनो, इट्स इम्पॉर्टंट. आणि स्टेट जर पॉलिटिकल सायन्सच्या कॉन्सेप्टने जर आपण बघायला बघितले तर स्टेटमध्ये ना 4 इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स येतात. 4 इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स. पहिली म्हणजे टेरिटरी. आता ही जी टेरिटरी आहे म्हणजे जिओग्राफिकल टेरिटरी, ही जी अशी जिओग्राफिकल टेरिटरी तिला बाकीचे दुसरे जे काही स्टेट असतील किंवा असतील त्यांची मान्यता असली पाहिजे आणि कंट्रीमधले जे लोक असतील त्यांची पण मान्यता असली पाहिजे. हा झाला पहिला टेरिटरीचा पार्ट. त्याच्यानंतर जर दुसरा पार्ट बघितला ना तर दुसऱ्या पार्टमध्ये असतात तर पॉप्युलेशन. हे जे पॉप्युलेशन आहे ना, ही पॉप्युलेशन म्हणजे काय, जी जिओग्राफिकल टेरिटरी आहे त्याच्यामध्ये राहणारी ही लोकसंख्या, म्हणजे त्याला सिटीजन म्हणू शकतो किंवा तिथले राहत असणारे लोक जे असतील ते झाले पॉप्युलेशन. तिसरा जो आस्पेक्ट येतो किंवा डायमेन्शन येतो स्टेटचा तो म्हणजे गव्हर्नमेंट. हा गव्हर्नमेंट जे असेल तर गव्हर्नमेंट इज द एक्झिक्युटिव्ह विंग ऑफ स्टेट. स्टेटची जी एक्झिक्युटिव्ह विंग आहे ती एक्झिक्युटिव्ह विंग या ठिकाणी येते. आणि फोर्थ पार्ट जर बघितलं तर सॉव्हरनिटी म्हणजे सार्वभौमत्व. म्हणजे ज्यावेळेस हे 4 डायमेन्शन्स असतात ना, ते 4 डायमेन्शन जर एक्झिस्टमध्ये आले तर तिथे संकल्पना ऑफ द स्टेट असेल, ते स्टेट किंवा त्याला आपण म्हणू शकतो मराठीमध्ये राज्य जे आहे, तर राज्याची संकल्पना ही पॉलिटिकली एक्झिस्ट करतं असं या ठिकाणी समजलं जाते. आणि स्टेट हा कसला डायमेन्शन आहे किंवा मॅनिफेस्टेशन आहे, मॅनिफेस्टेशन ऑफ द पॉलिटिकल सिस्टम. तर ते स्टेट कसं आहे, ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, ही जी काही स्टेट सिस्टम आहे ना, ही स्टेट सिस्टम फार एन्शियंट काळापासून ते आता आपण जर आपण बघितलं तर इंडिया इज अ नेशन स्टेट असं कन्सिडर केलं जातं. आता ते नेशन स्टेट म्हणजे काय ते पण आपण बघणार आहोत. मग स्टेट ही जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपण पॉलिटी आणि स्टेट याच्यामध्ये जर डिफरन्स बघितला तर पॉलिटीचा सबसेट म्हणून आपण स्टेटला त्या ठिकाणी काय करणार आहोत ते कन्सिडर करणार आहोत. मग टेरिटरी तुम्हाला लक्षात आली, पॉप्युलेशन लक्षात आली, गव्हर्नमेंट आलं आणि सॉव्हरनिटी लक्षात आली म्हणजे अधिपत्य. आता सॉव्हरनिटी म्हणजे काय, इंटरनल आणि एक्सटर्नल. म्हणजे इंटरनल जे अफेअर असतील एखाद्या कंट्रीचे तर त्याच्यामध्ये काय त्याला सार्वभौमत्व असलं पाहिजे. म्हणजे कुठलीही डिसिजन घ्यायचं असेल तर त्याला कुठलंही बंधन किंवा लिमिटेशन असायला नको इंटरनली. मग त्याला इंटरनल सॉव्हरनिटी. आणि त्याच्यानंतर एक्सटर्नल सॉव्हरनिटी. एक्सटर्नल सॉव्हरनिटी म्हणजे काय की बाकीचे जे कंट्रीज असतील त्यांनी सुद्धा हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे की एखाद्या स्टेटने जे काही ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केलेल्या आहेत तर ते ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यामध्ये त्याचं हे होल अँड सोल किंवा सॉव्हरनिटी राईट आहे. म्हणजे इंडियाचा जो रोल असणार आहे, मग आता इंडियन कॉन्टेक्समध्ये बघितलं लॉ पास करणे कसं करणे तर त्याच्यामध्ये इंडियाचं जे सार्वभौमत्व इंडियन पार्लमेंट त्या गोष्टी करू शकतं. तर झाली इंटरनल, काय झाली सॉव्हरनिटी. एक्सटर्नल म्हणजे काय, काही फॉरेन रिलेशन्स करायचे असतील त्याच्यानंतर इंडियाचे जे काही रिलेशन्स त्यांना मेंटेन करायचे कुठल्याही कंट्रीसोबत तर हे काय झालं एक्सटर्नल. मग त्याचंही काय तर जी मान्यता आहे ती मान्यता बाकीचे कंट्री देतात. तर झालं एक्सटर्नल जी सॉव्हरनिटी आहे ती एक्सटर्नल सॉव्हरनिटीचा जो कॉन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट या ठिकाणी येतो. मग आता हा जर स्टेटचा जो कॉन्सेप्ट बघितला ना, हा एन्शियंट काळापासून ते आतापर्यंत एक्झिस्टमध्ये. पण याच्या व्यतिरिक्त स्टेटच्या समोरच अजून एक कॉन्सेप्ट येतो, तो कॉन्सेप्ट ऑफ नेशन. आता नेशन म्हणजे काय मित्रांनो, किंवा त्याला आपण नेशनला मराठीत म्हणतो राष्ट्र. आता राष्ट्र म्हणजे काय, इट इज अ सायकोलॉजिकल आपण म्हणू शकतो कम्युनिटी, की यालाच म्हटलं गेलं सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग. ही सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग काय आहे, म्हणजे ग्रुप ऑफ पीपलला असं वाटतं की आपण सगळं एक आहोत, आपण सर्व एक आहोत. ही जी काही त्यांना वाटते म्हणजे ती जी इमॅजिन कम्युनिटी आहे, ती इमॅजिन कम्युनिटी कुठल्या बेसिसवर असू शकते. एक तर त्यांचं जी हिस्ट्री असेल ते हिस्ट्रीच्या बेसिसवर असू शकतं, त्यांचं जे कल्चर असेल तर कल्चरच्या बेसिसवर असू शकतं, त्याच्यानंतर त्यांचं जे काही रिलिजन असेल तर रिलिजनच्या बेसिसवर असू शकतं, त्याच्यानंतर त्यांचे काही कस्टम्स असतील, जस्ट अ मिनिट, त्या कस्टमच्या बेसिसवर असू शकतं, जिओग्राफीच्या बेसिसवर असू शकतं, एटसेट्रा. म्हणजे याच्यामध्ये एन नंबर ऑफ फॅक्टर्स येऊ शकतात. म्हणजे लोकांना आपण एक आहोत ही जी भावना त्यांच्या डोक्यामध्ये येते, हे जे बेसिस असेल हे बेसिस काय आहे ते कुठल्यावर येऊ शकतो तर एन नंबर ऑफ फॅक्टर जे असतील ते एन नंबर ऑफ फॅक्टरमध्ये येऊ शकतं. तर मग आता याला म्हटलं गेलेलं राष्ट्र. मग आता राष्ट्र आणि स्टेट याची जर संकल्पना बघितली तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी डिफरन्स येतात. म्हणजे जसं स्टेटसाठी टेरिटरी इम्पॉर्टंट आहे तर नेशनसाठी टेरिटरी इम्पॉर्टंट आहे का, तर नेशनसाठी टेरिटरी इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे काय की आपण एक आहोत असं कुठल्या ग्रुप ऑफ कम्युनिटीला जर वाटत असेल तर ते वाटत असण्यासाठी ते एकाच भूभागामध्ये राहिले पाहिजे हे काही गरजेचं नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं
तर काही वेळेस काय वाटते की एक पर्टिक्युलर कम्युनिटी असेल आणि त्या पर्टिक्युलर कम्युनिटीचे जे काही लोक आपल्या कंट्रीमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये जर राहत असतील आणि एक तिसऱ्या कंट्रीमध्येच त्या कम्युनिटीचं जर एक्सप्लॉटेशन होत असेल, तर इथून काय होतं, तर आवाज निघायला सुरुवात होते. म्हणजे आवाज निघायला सुरुवात होते तसं जर बघितलं तर त्या स्टेटचे ते काही सिटीजन नसतात किंवा त्या टेरिटरीचे ते मेंबर नसतात, पण त्या पर्टिक्युलर कम्युनिटीबद्दल त्यांना काय असतं, तर एक जाणीव असते. आता ज्यूसची जर संकल्पना बघितली, ज्यूसचं कुठे जर एक्सप्लॉटेशन होत असेल, ठीक आहे, मग ते इस्रायलमध्ये राहत नसतील, पण समजा USA किंवा UK मध्ये राहत असतील आणि ते त्या ठिकाणी प्रोटेस्ट करायला लागतात, तर ते आपल्याला लक्षात येऊन जातं की तो टेरिटोरियल ॲस्पेक्ट. म्हणजे समजा आपण खिलाफत मुवमेंट बघितली होती, नॉन कॉपरेशन म्हणजे खिलाफत मुवमेंट बघितली होती तसंच हिस्ट्रीमध्ये जी आपण तपासतो, तर खिलाफत मुवमेंट ज्यावेळेस झाली होती, तर खिलाफत मुवमेंट तसं जर बघितलं, ऑब्व्हियसली तो इश्यू होता मिडल ईस्ट, म्हणजे ऑटोमन तुर्क ज्यावेळेस एम्पायरचा जो इश्यू होता तो त्याच्याशी रिलेटेड होता. पण इथले जे आपले मुस्लिम बांधव होते त्यांनी पण त्याच्यासाठी काय केलं होतं, प्रोटेस्ट केला होता. म्हणजे आता टेरिटरी जरी सेम नव्हती, पण जे कलेक्टिव्ह बिलॉंगिंग ही सेम होती ना, म्हणून झालं हे सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग. त्याच्यानंतर पॉप्युलेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं, या पॉप्युलेशनमध्ये काय, ग्रुप ऑफ द पीपल किंवा इमेजिन कम्युनिटी आहे. आणि ते इमेजिन कम्युनिटीचं आहे ना, प्रत्येक वेळेस इंटररिलेशन असेलच असं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता काही वेळेस याचं निगेटिव्ह कॉनोटेशन पण जातं, की एखाद्या एरियामध्ये किंवा समजा महाराष्ट्र असेल किंवा दुसरं कुठलं तरी एखादं स्टेट असेल, तिथे जर समजा कुठे कम्युनल व्हायलन्स झालं आणि तो जर कम्युनल व्हायलन्स जर बघितला ना, ॲज सच त्या कम्युनल व्हायलन्सचा समजा जर एक इन्सिडन्स होतो केरळामध्ये, हा केरळामध्ये जर बघितला, नॉर्थ ईस्टर्न स्टेट जवळ आपण समजा बिहार वगैरे बघूया, तर मग आता एक जस्ट एक्झाम्पल घेतोय आपण याच्यामध्ये, हां हे एक्झाम्पल हे लक्षात घ्या. समजा जर कम्युनल व्हायलन्स केरळामध्ये झाला आणि समजा त्याचे जर रिफ्लेक्शन आपल्याला बिहारमध्ये दिसतात, आता तसं जर बघितलं तर टेरिटोरियल जर डायरेक्टली तर काही रिलेशन नाही ना, पण मग तिथे जर एखाद्या कम्युनिटीसोबत समजा काही झालं आणि त्याचं जर रिफ्लेक्शन बिहारमध्ये होतात, तर त्याच्यामध्ये आपण काय समजतोय की हे जे सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग आहे ना, हे त्या ठिकाणी एक्सप्रेस होते. तसंच सिमिलरली दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीजमध्ये राहणारे लोक आहेत आणि त्यांचं जर काही रिप्रेझेंटेशन हे कुठल्या दुसऱ्या ओरिजिन कंट्रीमध्ये असतील, म्हणजे समजा आपण तमिळ इश्यूज घेतला, आता तमिळमध्ये जर जे अगोदरपासून श्रीलंकामध्ये असणारे तमिळ आहे आणि आपले जे तमिळ बांधव आपल्या भारतीयामध्ये आहे, तर त्यांचं जे काही कनेक्शन आहे, ते कनेक्शन हिस्टॉरिकली काय समजायचे की आपण एकच आहोत. म्हणून त्यांचं ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये एक्सप्लॉटेशन व्हायचं, त्यावेळेस हे इथे प्रेशर क्रिएट करायचे की इंडियन गव्हर्नमेंटने त्यांच्या इंटरेस्टसाठी काय केलं पाहिजे, तर मुवमेंट ही घेतली पाहिजे गव्हर्नमेंट. आता नेशनमध्ये जे काही सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग आहे ना, तर तिथे गव्हर्नमेंट असेलच असं नाही. म्हणजे हे जे काही एक्झिक्युटिव्ह आर्म आहे स्टेटची, ती असेलच हे काही गरजेचं नाही. ते असू शकते, ते नसू शकते. सॉव्हर्निटी, स्टेटमध्ये सॉव्हर्निटी असते, पण ती नेशन स्टेटमध्ये सॉव्हर्निटी असेलच असं नाही, ती नसू शकते. आता फॉर एक्झाम्पल जर नागालिझमचा जो कॉन्सेप्ट बघितला, आता नागालँडमधले जे काही लोक म्हणजे नागा प्रजा म्हणजे जे काही ट्राईब्स आहेत, तर ती फक्त नागालँडमध्ये नाही, तर सराउंडिंग स्टेट्समध्ये सुद्धा काय आहेत, ते स्प्रेड झालेले आहेत. त्यांना असं वाटतं की त्यांचं जे ग्रेटर नागालिझम आहे, ते ग्रेटर नागालिझम असलं पाहिजे. म्हणजे जे काय दिलं, तो कॉन्सेप्ट ऑफ नेशन जो असेल, तो नेशनचा त्या ठिकाणी तिथे एक्सप्रेस होत असताना दिसतो. पण ते सोवरेन आहेत का, किंवा ते स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतं का, नाही. तिथे नागालँडचे जे गव्हर्नमेंट आहे ते आणि त्याच्यासोबतच काय आपलं जे स्टेट म्हणजे युनियन गव्हर्नमेंट, ते युनियन गव्हर्नमेंट पण काय त्या ठिकाणी ते आहे. म्हणून हा जो नोशनचा जो कॉन्सेप्ट बघितला, तिथं सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग. मग आता स्टेट कन्सिडर केलं आपण, ते लक्षात आलं, नेशन आलं. मग त्याच्यानंतर कॉन्सेप्ट येतो नेशन स्टेट. मग हा जो नेशन स्टेटचा कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो, हा नेशन स्टेटचा कॉन्सेप्ट काय आहे, ज्यावेळेस स्टेटच्या बाउंड्रीज ज्या असतील त्या नेशनच्या पद्धतीने आकारल्या जातात, तर त्याला म्हटलं गेलेलं नेशन स्टेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल, वी आर इंडियन्स, म्हणजे आपण भारतीय आहोत. ही भारतीय आपण असण्याची जी काही आपली धारणा आहे, त्या बेसिसवर इंडियाचं फॉर्मेशन झालं. मग हे झालं म्हणून काय, इंडिया इज अ नेशन स्टेट. ठीक आहे, इंडियाला अजून स्टेट नेशन पण म्हटलं किंवा मल्टीनॅशनल स्टेट पण म्हटलं जातं, पण ते काय, ते बघण्याच्या अगोदर आपण पहिले नेशन स्टेट जो असेल तो नेशन स्टेट कॉन्सेप्ट आपण बघूया. आता फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आता युरोपमध्ये ज्यावेळेस वेस्टफेलिया ट्रिटी झाली होती, वेस्टफेलिया ट्रिटी ही कधी झाली होती, 1648. या 1648मध्ये काय होतं की 30 इयर्स वॉर्स जो आहे, हे जे 30 इयर्स वॉर आहे ना, हा 30 इयर्स वॉर या ठिकाणी काय होतोय, तर एंड होतोय. आता हा वॉर कोणामध्ये झाला होता, तर रिलिजियस म्हणजे चर्च आणि तिथले जे काही राज्य किंवा मोनार्की होती त्यांच्यामध्ये हे कन्फ्लिक्ट होतं. आणि याचा रिझल्ट काय होतोय, त्याचा रिझल्ट असं होतंय की सेपरेशन ऑफ पॉवर. मग सेपरेशन ऑफ पॉवर कशामध्ये, एक म्हणजे जे रिलिजियस इन्स्टिट्यूशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो चर्च, आणि त्याच्यानंतर जे काही पॉलिटिकल स्ट्रक्चर असणार आहे, ते पॉलिटिकल स्ट्रक्चर जे आहेत किंवा त्याला तिथे त्यावेळेस ती आहे मोनार्की, यांच्यामध्ये काय सेपरेट होतं. म्हणजे चर्च रिलिजियस आस्पेक्टशी काय राहील, मर्यादित राहील. चर्च म्हणजे पॉलिटिकल आस्पेक्टमध्ये इंटरफेअर करणार नाही, हे पहिल्यांदा आपल्याला दिसतं. मग जसं चर्चचा असेल म्हणजे कंट्रोल हा कन्फाईन होतोय ना, तर पॉलिटिकली हे काय होतात, मोनार्क हे एक्सप्रेस होतात. यांचं जे स्वतःचं कल्चर आहे, म्हणजे समजा चर्च जर लॅटिन आणि ग्रीक इम्प्लिमेंट करत असेल, तर फ्रेंच लोक होते ते काय करतात, त्यांचं
कोणाशी अलिजियन्स जास्त राहील, फ्रेंच लँग्वेजशी जास्त राहील. ब्रिटिश असतील त्यांचं इंग्लिशशी जास्त राहील, ना की लॅटिन आणि ग्रीकशी जास्त राहील. मग ज्यावेळेस हे चर्चवर कंट्रोल त्या ठिकाणी येतोय, पॉलिटिकली हे जे काही स्टेट आहेत ते एक्सपांड होत आहेत. हो, एक्सपांड होत असताना यांचं जे कल्चर आहे म्हणजे लोकल कल्चर, ते लोकल कल्चर थ्राईव्ह होत आहे आणि ते लोकल कल्चरच्या बेसिसवर ते स्वतःला काय करतात, सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग होतात. मग ब्रिटन, फ्रान्स यासारखे जे काही नेशन स्टेट आहेत ते नेशन स्टेट येत आहेत. त्याच्यानंतर जर ज्यावेळेस तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री स्टडी कराल तर मग इटली, जर्मनी यांचं युनिफिकेशन होतं. मग यांनाही काय म्हटलं तर नेशन स्टेट. ते सगळ्यांना वाटत होतं की आपण एक आहोत. जसं जर्मनीला वाटत होतं की जर्मन्स जे होते ते सगळे एक आहेत, म्हणून त्यांनी जर्मनीमध्ये एका टेरिटरीमध्ये असलं पाहिजे. मग ज्यावेळेस स्टेटच्या बाउंड्रीज म्हणजे ही जी स्टेटची संकल्पना आहे, स्टेटची टेरिटरी, पॉलिटी, गव्हर्नमेंट आणि सॉव्हर्निटी जी आहे ती नेशनच्या लेवलला किंवा कल्चरल, हिस्टॉरिकल, रिलिजियस, कस्टम, जिओग्राफिकल बेसिसवर ज्यावेळेस ते त्याला ओव्हरलॅप करते किंवा डिझाईन होते त्याला म्हटलं गेलेलं नेशन स्टेट. आता हे झाले नेशन स्टेट म्हणजे पहिले नेशन आणि त्याच्यानंतर ते नेशन स्टेट एक्झिस्टमध्ये येतं. आता स्टेटची जर संकल्पना बघितलं तर ही एम्पायर पण होते, जी एन्शियंट काळापासून पण होते. मग समजा आपण म्हटलं याच्यामध्ये मोनार्की इज अ फॉर्म ऑफ स्टेट, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑलिगार्की इज अ फॉर्म ऑफ स्टेट, म्हणजे हे स्टेटचं काय वन ऑफ द टाईप आहे. स्टेटचे हे बरेचसे टाईप आहेत, ते टाईप्स त्याच्यामध्ये येतात. मग आता इथं नेशनमध्ये काय होतं की बॉटम अप अप्रोच आहे, म्हणजे लोक एकत्र येत आहेत, त्यांना वाटतं की आपण एकाच कम्युनिटीचे आहोत, ते एकत्र येऊन ते एकत्र राहतात आणि स्टेट फॉर्म करतात. हे झालं नेशन स्टेट. त्याच्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ मल्टीनॅशनल स्टेट किंवा स्टेट नेशन, म्हणजे एका स्टेटमध्ये मल्टिपल नेशन्स एक्झिस्टमध्ये राहत आहेत किंवा एकाच स्टेटमध्ये काय मल्टिपल नेशन एक्झिस्टमध्ये राहतात. फॉर एक्झाम्पल इंडिया. आता इंडियाला काय म्हटलं गेलं आहे, स्टेट नेशन किंवा मल्टी नॅशनल स्टेट म्हटलेलं आहे. म्हणजे इंडियामध्ये जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर मराठीप्रती असणारं प्रेम असेल ते, जर साऊथमध्ये गेलं तर साऊथमध्ये द्रविडियन कल्चरबद्दल असणारं प्रेम, म्हणजे यांची जी सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग आहे ना, ही सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग तिथल्या कल्चरनुसार काय होते तर व्हॅरी होत जाते. मग व्हॅरी होत जरी गेली तरी आपण ॲज अ नेशन म्हणून एक्झिस्टमध्ये आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या रिजनल लेवलला येतोय तर आपण सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग आहे. पण ज्यावेळेस युनियन लेवलचा जर आपण विचार करतोय ॲज अ कंट्री म्हणून करतोय तर आपण भारतीय म्हणून एक आहोत. म्हणून हा जो मल्टीनॅशनल स्टेट किंवा स्टेट नेशनचा जो कॉन्सेप्ट आहे तो काय आहे की या ठिकाणी कंट्रीमधले जे लोक आहेत तर रिजनल लेवलला त्यांचं स्वतःचं नेशन आहे. नेशन इन द सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग आहे की आपण महाराष्ट्रात आलो तर आपण मराठी आहोत. म्हणजे काय भाषा जी झाली ती भाषा आपल्याला एकवटण्याचं एक डायमेन्शन झालं किंवा तो एक ग्लू झाला किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक जो आपण जोडण्याचा एक फेविकॉलचा बॉन्ड झाला तो म्हणजे लँग्वेज. साऊथमध्ये गेलं तर द्रविडियन कल्चर झालं, त्याच्या नॉर्थ ईस्टमध्ये गेलं तर नागालिझमचं जसं तर त्यांचे जे कल्चर्स असतील तर ते झाले. हे जे डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन आपल्याला काय कन्सिडर करतात तर मल्टीनॅशनल स्टेट किंवा स्टेट नेशन आहे. हा स्टेट नेशनचा कॉन्सेप्ट या ठिकाणी एक्झिस्टमध्ये येतो. मग आपण हे लक्षात घेतलं की स्टेट म्हणजे काय, नेशन म्हणजे काय किंवा मल्टीनॅशनल स्टेट किंवा स्टेट नेशन. आता हा जे नेशन किंवा स्टेटची जी संकल्पना ही कशाशी रिलेटेड आहे मित्रांनो तर सोसायटी जी आपण सुरुवातीला बघितली होती. आता सोसायटीमध्ये काय आहे ही डायव्हर्स सोसायटी असू शकते किंवा मल्टीकल्चर सोसायटी असू शकते. फक्त ते समजून घ्या, 2 वर्ड आहे हे तुम्ही सोसायटीमध्ये पण शिकणार आहेत पण हे आपल्या लक्षात असले पाहिजे. आता मल्टीकल्चरलिझम आहे ना, तर मल्टीकल्चरलिझमला पण आहे ना 2 फॉर्ममध्ये बघितलं जाऊ शकतं ज्याचा रिलेशन नेशनशी आहे. म्हणजे 2 नेशन म्हणजे 2 कॉन्सेप्ट कुठले त्याच्यामध्ये, एक म्हणजे मेल्टिंग पॉट कॉन्सेप्ट, म्हणजे जिथे USA मध्ये. आता हे USA मध्ये हा एक मिनिट व्यवस्थित जरा लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. ते सोसायटीमध्ये काय असतात की मल्टीकल्चरलिझम असतात आणि त्याचं रिलेशन नेशनशी पण येतं. आता मल्टीकल्चरलिझमला आहे ना हँडल करण्यासाठी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ नेशन स्टेट म्हणूया आपण, तर ते 2 फॉर्ममध्ये होतं. 2 फॉर्ममध्ये काय आहे, पहिला जो फॉर्म आहे तो म्हणजे मेल्टिंग पॉट. मेल्टिंग पॉट म्हणजे काय, ही अशी सोसायटी असते किंवा असं नेशन असते की त्या ठिकाणी भिन्न भिन्न काय कल्चरचे लोक एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर ते त्यांचं कल्चरल आयडेंटिटी विसरतात आणि एक नवीनच त्यांची जी युनिक आयडेंटिटी ती आयडेंटिटी क्रिएट करतात. मग याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो USA. आता USA जसा फॉर्म झाला आहे, USA जर बघितलं ना आपण तर कॉस्मोपॉलिटन सोसायटी, म्हणजे वेगवेगळ्या काय म्हणू शकतो आपण देशातून वेगवेगळ्या समाजातून लोक आले, तिथे स्थायिक झाले आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते त्यांचं कल्चर विसरले आणि त्यांनी अमेरिकेचं जे एक कल्चर असेल युनिफाईड कल्चर, ते युनिफाईड कल्चर या ठिकाणी त्यांनी क्रिएट केलं. आता मल्टीकल्चरलिझमला हँडल करण्यासाठी ना अजून दुसरा पॉईंट येतो. तो दुसरा पॉईंटला म्हटलं गेलेला आहे तर सॅलड बाउल.
आता सॅलड बाउल म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही सॅलड खातात तुम्हाला लक्षात येतं की सॅलड बाउलमध्ये आपल्याला सगळे जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत तर ते आपल्याला दिसतात. म्हणजे समजा कोशिंबीरमध्ये किंवा त्या सॅलडमध्ये जर बघितलं तर काकडी वेगळी दिसते, टमाटा वेगळा दिसतो, कांदा वेगळा दिसतो. तर ते काही एकदम एकत्र केलेलं नसतं. मग आता हे जे सॅलड बाउलचं कॉन्सेप्ट काय आहे की नेशन येईल किंवा सोसायटी राहील, पण सोसायटी राहत असताना ती मल्टी डायव्हर्स किंवा मल्टी कल्चर असली ना, तर प्रत्येक जे काही सोसायटीचे वेगवेगळे भाग येतात त्याची जी इंडिव्हिज्युअलिटी ती इंडिव्हिज्युअली रिस्पेक्ट केला जाईल, त्याला म्हटलं गेलेलं सॅलड बाउल. मग आता सॅलड बाउलचं जर एक्झाम्पल बघितलं तर इंडिया. आता इंडियामधली जी सोसायटी आहे किंवा इंडियामधली जी डायव्हर्सिटी किंवा नेशन स्टेट आहे ते कुठल्या कॉन्सेप्टमध्ये सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग आहे, पण प्रत्येकाची जी इंडिव्हिज्युअल डायव्हर्सिटी आहे तर त्याच्यासुद्धा काय केलेलं आहे तर रिस्पेक्ट केलेलं आहे. म्हणून हे जे नेशन स्टेट ज्यावेळेस फॉर्म होतात किंवा स्टेट नेशन ज्यावेळेस फॉर्म होतात तर ज्यावेळेस ते डायव्हर्सिटी हँडल केली जाते, तर डायव्हर्सिटी हँडल होत असताना याच्यामध्ये हे 2 अप्रोचेस आहेत. हे 2 अप्रोचेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतात. आता ज्यावेळेस आपण स्टेट बघितलं, नेशन स्टेट बघितलं, मल्टीनॅशनल स्टेट बघितलं किंवा स्टेट नेशनचा हा जो कॉन्सेप्ट बघितला, तर मग आता हे जर स्टेट नेशन किंवा नेशन स्टेट हे अस्तित्वात येत आहे. आता हा जो नेशनचा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा 18th सेंचुरीपासून आपल्याला बघायला मिळतो, पण स्टेटचा जो कॉन्सेप्ट आहे हा एन्शियंट पिरियडपासून आहे. मग आता ज्यावेळेस नेशन स्टेट किंवा स्टेट एक्झिस्टमध्ये येतात, तर आता यांना गव्हर करण्यासाठी किंवा एवढी डायव्हर्सिटी आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी असण्यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे तर सेट्स ऑफ रूल्स असले पाहिजे किंवा बेसिक लॉ ऑफ द लँड असला पाहिजे. तो बेसिक लॉ ऑफ द लँड काय असतो तर आपला कॉन्स्टिट्यूशन. हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे कॉन्स्टिट्यूशन काय करतं, जे पॉलिटी आहे किंवा पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, जे समाजामधले पॉवर डिस्ट्रीब्युशन रूल्स रेग्युलेशन एक्सरसाइज करतात, तर त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम कोण करतं तर कॉन्स्टिट्यूशन करतं. आता हे कॉन्स्टिट्यूशन रिटर्न फॉर्ममध्ये पण असू शकतं, अनरिटन फॉर्ममध्ये पण असू शकतं. आता जसं इंडियामध्ये रिटर्न फॉर्म ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, USA रिटर्न फॉर्म ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, UK काही रिटर्न फॉर्म ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, तिथं अनरिटन फॉर्म ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. मग आता हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, मग हे कॉन्स्टिट्यूशनला काय म्हटलं गेलेलं आहे लॉ मेकिंग बॉडी किंवा लॉ ऑफ द रूल किंवा आपलं लॉ ऑफ द लँड. मग आता लॉ ऑफ द लँड हे कॉन्स्टिट्यूशनचं काम आहे. म्हणजे काय की समाजामध्ये जर पॉलिटिकल स्ट्रक्चर हे एक्सरसाइज करत असताना, पॉवर एक्सरसाइज करत असताना, त्याच्यानंतर रिसोर्सेस डिस्ट्रीब्यूट करत असताना काय प्रोसेसेस असल्या पाहिजे, कुठले इन्स्टिट्यूशन्स असल्या पाहिजे, त्याच्यानंतर काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात मित्रांनो तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये येतात. आता कॉन्स्टिट्यूशन जर फ्रेमिंग बघितली तर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हे कशाला मूर्त स्वरूप देणारे पुढे जाऊन तर गव्हर्नमेंटला देणारे. पण ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन फॉर्ममध्ये येतं तर कॉन्स्टिट्यूशन फॉर्ममध्ये येत असतानाही सगळ्यात महत्त्वाचं काय जे पॉलिटिकल स्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे त्या पॉलिटिकल स्ट्रक्चरचं ते नेचर डिसाईड करते. एक लक्षात घ्या, जे काही पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे त्याचं स्ट्रक्चर ते काय ते डिसाईड करतात. मग कुठल्या इन्स्टिट्यूशन्स असल्या पाहिजे, कशा असल्या पाहिजे, त्यांच्याकडे पॉवर काय असल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतील. आता हे कॉन्स्टिट्यूशन फॉर्म करत असताना नेशन स्टेटमध्ये जर बघितलं तर स्टेटकडे काही पॉवर जातात, म्हणजे ज्याला आपण गव्हर्नमेंट फॉर्म म्हणजे गव्हर्नमेंट त्याचं वन फॉर्म ऑफ द आपण काय म्हणू शकतो स्टेट किंवा स्टेटचं जे मॅनिफेस्टेशन आहे. तर मग ते देत असताना त्याच्यामध्ये काय आहे तर त्याचे जे पॉवर्स वगैरे असतील या लिमिटेड असल्या पाहिजे. मग यालाच जर काय होतं किंवा सोसायटीला रेग्युलेट करत असताना जर कॉन्स्टिट्यूशनने स्वतःकडे किंवा जो स्टेट आहे त्याच्याकडे जर अननेसेसरी जर पॉवर दिले तर त्या ठिकाणी काय क्रिएट होऊ शकतं, तिथले जे काही लोक असतील किंवा पीपल असतील त्यांचे राईट्स हे त्या ठिकाणी कर्ब होऊ शकतात. मग त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनला इन्फ्लुएन्स करणारे काही फॅक्टर्स असतात. ते इन्फ्लुएन्स करणाऱ्या फॅक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय कॉन्स्टिट्यूशनलिझम. हे समजून घ्या. हे समजून कशासाठी घ्यायचे मित्रांनो, जस्ट कॉन्स्टिट्यूशन फॉर्म होतोय ना किंवा इव्हॉल्व होतोय ना, हे त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात. मग कॉन्स्टिट्यूशनलिझम, मग कॉन्स्टिट्यूशनलिझमचा मिनिंग काय आहे की अनलिमिटेड पॉवर जी असतील ते कॉन्स्टिट्यूशनने गव्हर्नमेंटकडे न देता कामा नये. मग त्याच्यामध्ये आपण थोडक्यात त्याला काय म्हणतो की कॉन्स्टिट्यूशन काय इन्श्योर करते की लिमिटेड गव्हर्नमेंट. जसं म्हणतो ना आपण की कॉन्स्टिट्यूशन काय गरजेचं आहे किंवा कशासाठी आहे ते एक. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन अजून काय इन्श्योर करते कॉन्स्टिट्यूशनलिझम थ्रू तर रूल ऑफ लॉ. म्हणजे काय की सत्ता कोणाची असली पाहिजे, देअर शुड बी द रूल ऑफ लॉ नॉट द रूल ऑफ मेन. म्हणजे काय की व्यक्तीचं सत्ता नसली पाहिजे, पण कशाची सत्ता असली पाहिजे तर लॉची किंवा कायद्याची सत्ता असली पाहिजे. आणि या रूल ऑफ लॉलाच मनेका गांधी केसमध्ये आपल्या इथे पण अजून कशामध्ये इंटरप्रिट करून घेतलं तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे रूल ऑफ लॉचं काय ॲडव्हान्स व्हर्जन आहे. मग कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट असणार आहे, एक्सेसिव्ह पॉवर खूप काही गव्हर्नमेंटकडे नाही द्यायचं. आणि त्याच्यानंतर ते पण इन्श्युअर करत असताना त्या ठिकाणी काय असलं पाहिजे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. हे सेपरेशन ऑफ पॉवर असलं पाहिजे. म्हणजे जर गव्हर्नमेंटचे विंग्स बघितल्या किंवा ऑर्गन्स बघितले म्हणजे एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, लेजिस्लेचर,
एकाकडे कोणाकडेही जास्त जर पॉवर दिले तर त्या ठिकाणी काय होतं, पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली. ठीक आहे, हे जे काही आहे ते महत्त्वाचं होतं. मग त्याच्यामुळे हे जे सेपरेशन ऑफ पॉवर आहे ते त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता ज्यावेळेस सेपरेशन ऑफ पॉवर होते किंवा सत्तेचं विभाजन होते, तर सत्तेचं विभाजन होत असतानाही एक ऑर्गनने कसं काय केलं पाहिजे, चेक्स अँड बॅलन्स ठेवला पाहिजे दुसऱ्यांवर. याचंच एक्सटेंडेड व्हर्जन म्हणजे स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवरपेक्षा चेक्स अँड बॅलन्स असतील. ते चेक्स अँड बॅलन्स त्या ठिकाणी ते काय तर ते एन्श्योर करेल. आता इंडिया हे काय करायचं, जनरल स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत ते जनरल स्पेसिफिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणजे ज्यावेळेस आता स्टेट किंवा नेशन स्टेट एक्झिस्टमध्ये येतं आहे, ठीक आहे. मग आता काय महत्त्वाचं झालं, लोकांना वाटतंय किंवा समाजाला वाटतं की आता स्वतःकडे काय एक रूल बुक असलं पाहिजे. मग रूल बुक असत असताना तिथे जे गव्हर्नमेंट रूल करणार आहे ते करत असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजे. एक म्हणजे ते लिमिटेड गव्हर्नमेंट असलं पाहिजे, तेच म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम असलं पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनने डिफाईन केलेले राईट्स, ड्युटीज मग त्या स्टेटच्या गव्हर्नमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये असतील किंवा सिटीजनच्या कॉन्टेक्स्टमध्ये असतील, त्या गोष्टी त्या ठिकाणी काय असल्या पाहिजे तर इन्क्लूड झाला पाहिजे. रूल ऑफ लॉ म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जे म्हणेल ते खरं असेल, ना की जो इन्स्टिट्यूशन पॉवरमध्ये असेल ते खरं असणार आहे. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे तिघही विंग्स जे असतील त्याच्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर असलं पाहिजे आणि एकमेकांना काय केलं, चेक्स अँड बॅलन्स करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पार्लमेंट असेल तर ते एक्झिक्युटिव्हवर काय करतील तर कंट्रोल ठेवतील. म्हणजे एक्झिक्युटिव्ह हे पार्लमेंटला अकाउंटेबल असतात. त्याच्यानंतर पार्लमेंट जे लॉज पास करते ते कॉन्स्टिट्यूशननुसार आहे का नाही हे चेक करण्याचं काम कोण करते तर ज्युडिशरी करते. म्हणजे हे जे चेक्स अँड बॅलन्स आहेत हे चेक्स अँड बॅलन्स त्या ठिकाणी काय केलेले आहेत तर त्यांनी इन्श्योर केलेले आहेत. म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर पण काय आहे तर ते इन्श्योर होणार आहे. आता हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे मित्रांनो हे करेल, पण जसं जसं समाज चेंज होत जातो ना तसं तसं काय होत जातं तर कॉन्स्टिट्यूशन पण चेंज होत जाते. कारण की सेमच समाज जर त्या ठिकाणी ठेवला तर ते कॉन्स्टिट्यूशन राहणार आहे का नाही. मग इथं कॉन्सेप्ट येतो इव्होल्युशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग कॉन्स्टिट्यूशन कसं इव्हॉल्व होतं, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन कसं एक्झिस्टमध्ये होतं. म्हणजे हे तर गोष्टी असल्या पाहिजे, पण मग कॉन्स्टिट्यूशन कसं एक्झिस्टमध्ये येतं तो पण एक पॉईंट लक्षात घेणे गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट येतो सोशल कॉन्ट्रॅक्ट. सोशल कॉन्ट्रॅक्टमध्ये मग काय महत्त्वाचं मित्रांनो, जेव्हा स्टेट आले, नेशन स्टेट आले, मग आता मॉडर्न कॉन्टेक्समध्ये जेव्हा कॉन्स्टिट्यूशन फॉर्म होते तर सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग म्हणा किंवा एका स्टेटमध्ये राहणारे लोक म्हणा, त्यांना असं वाटतंय की आता आपण एकत्र येतोय आणि एकत्र आल्यानंतर आपले जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, आपली जी वेल्थ आहे ती प्रोटेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी काहीतरी पॉलिटिकल स्ट्रक्चर असलं पाहिजे. आणि ते पॉलिटिकल स्ट्रक्चर करत असताना त्या ठिकाणी आपल्याला आपले काही राईट्स असतील ते कॉम्प्रोमाइज करावे लागतील आणि आपले काही राईट्स हे आपल्याला कोणाला द्यावे लागेल तर स्टेटला द्यावं लागेल. आणि ज्यावेळेस ते स्टेट किंवा गव्हर्नमेंटला ते राईट देत आहेत, ते राईट देत असताना कुठल्या फॉर्ममधून येऊ शकतात तर ते सोशल कॉन्ट्रॅक्ट. आता ज्यावेळेस पॉलिटिकल थिरीज वगैरे ज्यावेळेस तुम्ही रीड कराल, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये ते कॉन्सेप्ट येतात. जॉन लॉक असेल, रसो असेल, पहिले हॉब्स असेल, यांनी काय कसले कॉन्सेप्ट दिले तर सोशल कॉन्ट्रॅक्टचे. फक्त यांचा बेसिस जो आहे तो बेसिस चेंज होत गेलेला आहे. पण आता मॉडर्न कॉन्टेक्समध्ये जर आपण बघितलं तर सोशल कॉन्ट्रॅक्टमध्ये काय इन्श्योर केलेलं आहे, ज्यावेळेस समाज जवळ येतोय, जवळ येत असताना त्यांना स्वतःला सुरक्षा पाहिजे आहे. सुरक्षा पाहिजे असल्यानंतर ते काय करतायत, त्यांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती आउटसोर्स करताय. ते आउटसोर्स कुठल्या फॉर्ममध्ये येत आहे तर स्टेटच्या फॉर्ममध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या फॉर्ममध्ये. आता गव्हर्नमेंट इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ द स्टेट, आपण या ठिकाणी स्टेट कन्सिडर करू. मग ज्यावेळेस ते देत आहेत तर स्वतःचे राईट्स ते काय करतात ते कॉम्प्रोमाइज करतायत आणि स्टेटला किंवा गव्हर्नमेंटला त्यांच्या बिहाफ ऑफ डिसिजन घेण्याचे काय करतात तर परमिशन देत आहेत. मग हे कोडिफिकेशन कुठे होते तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये. मग कुठे कॉन्स्टिट्यूशनमध्ये देत असताना कुठले राईट्स जे असतील ते राईट्स हे कॉम्प्रोमाइज केले जातील, ठीक आहे. आणि कुठले जे काही परमिशन आहे ही परमिशन स्टेटला दिली जाईल. मग ते देत असताना हे जे पॅरामीटर्स हे पॅरामीटर त्याच्यावर काय होतात तर इम्प्लिमेंट होतात. आणि हे इम्प्लिमेंट होत असताना मग ते कॉन्स्टिट्यूशन जे ते कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी काय होतं तर प्रिपेअर्ड होते. म्हणजे एक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन कसं एक्झिस्टमध्ये येतं तर सोशल कॉन्ट्रॅक्ट थ्रू आल्यानंतर मग ते कुठले राईट्स देत आहेत कोशाला स्टेटला आणि कुठले राईट्स नाही देते. मग या ठिकाणी फंडामेंटल राईट्स झाले, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जर मग ते राईट्स पण एक्सरसाइज करत असताना कुठले राईट्स हे हिरावून घेतले जाऊ शकतात आणि कुठले राईट्स हे हिरावून घेतले जाऊ शकत नाही, त्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते त्याच्यामध्येच दिलेले आहेत. म्हणजे फंडामेंटल राईट्समधले जे लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन त्याच्यातच दिलेले आहे. म्हणजे ते ऑब्सोल्यूट नाही आहे, ठीक आहे. म्हणजे फंडामेंटल ऑब्सोल्यूट नाही आहे. आणि हे करत असताना म्हणजे स्टेटवर आहे तर स्टेटवर कंट्रोल असला पाहिजे. कुठे जे लोक एकत्र आले त्यांनी जे काही त्यांना अथॉरिटी दिली आहे गव्हर्नमेंटला किंवा स्टेटला, तर मग ते कशा थ्रू केलं जाईल तर लिमिटेड गव्हर्नमेंट. म्हणजे एक्सेसिव्हली राहणार नाही, गव्हर्नमेंटवर लिमिटेशन्स राहतील. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत त्या कॉन्टेक्समध्येच काय करणार आहेत हे गव्हर्नमेंट किंवा स्टेट हे फंक्शन करणार आहे. रूल ऑफ लॉ किंवा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असणार आहे. सेपरेशन ऑफ पॉवर, प्रत्येक विंगमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर असेल म्हणजे करप्शन होणार नाही, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर होणार नाही, चेक्स अँड बॅलन्स सिस्टम ही त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे इव्होल्युशन आहे. मग इव्होल्युशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता हा जो सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे ना हा आपण इथे लिहू मित्रांनो, म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित समजायला मदत होईल त्याची.
नेचर ऑफ पॉलिटिकल स्ट्रक्चर. आणि हे कसं एक्झिस्टमध्ये येतं तर सोशल कॉन्ट्रॅक्ट. सोशल कॉन्ट्रॅक्टचा आउटकम म्हणून कॉन्स्टिट्यूशन काय होतंय तर एक्झिस्टमध्ये येतं. आणि कॉन्स्टिट्यूशनला डिराईव्ह करणारे हे जे काही फॅक्टर आहेत, हे कुठले फॅक्टर आहेत, ते हे फॅक्टर जे आपण डिस्कस केलेत. मग आता समजा जे लोक राहत आहेत म्हणजे ते समाजाचा भाग आहेत, आणि समाजामध्ये जसे जसे चेंजेस होत जातील तसं तसं या ठिकाणी काय असलं पाहिजे तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंज झाले पाहिजे. तर तसं जर नाही झालं तर त्या ठिकाणी काय होणार आहे, कॉन्स्टिट्यूशन रिजिड होऊन जाईल, त्याच्यानंतर ते युजफुल राहणार नाही. आणि ज्या म्हणजे लोकांचं जे वेलफेअर इन्शुअर करायचं आहे कॉन्स्टिट्यूशनला, ते कॉन्स्टिट्यूशन होणार नाही. म्हणजे इव्होल्युशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कसं झालं पाहिजे, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सारखं. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जसा त्याच्या प्रायमरी फेज म्हणजे फिटस फेजपासून तर ॲडव्हान्स किंवा त्याच्या एल्डरली एजपर्यंत जसं किंवा तो डेव्हलप होत जातो, तसंच कॉन्स्टिट्यूशन काय आहे, वेळेनुसार काळानुसार हे कसं असलं पाहिजे तर चेंज झालं पाहिजे. जसं आपण बघतो की कॉन्स्टिट्यूशनला हे लिव्हिंग डॉक्युमेंट पण म्हटलं गेलेलं आहे. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम डॉक्ट्रिन ना ही कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, तिथून आलेली आहे. पण याचं महत्त्वाचं काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग डॉक्युमेंटचा कॉन्सेप्ट आहे ना, मोर ऑर लेस प्रत्येक कॉन्स्टिट्यूशन किंवा प्रत्येक कंट्रीने काय केलेलं आहे तर ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता हे जे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे ना, मग लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे काय, जसं समाजामध्ये चेंजेस होतात. आता फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशन एक्झिस्टमध्ये आलं होतं, त्यावेळेस राईट टू एज्युकेशन हा जो पार्ट होता हा DPSPमध्ये दिला होता. तेव्हा स्टेटकडे रिसोर्सेस नव्हते, म्हणजे रिसोर्सेस नव्हते. जर त्यांनी पहिलेच कमिट करून दिलं तरी सगळ्यांना जे काही एज्युकेशन आहे हे फंडामेंटल राईट असेल, तर त्यावेळेस काय झालं असतं, स्टेटकडे तेवढे रिसोर्सेस नव्हते. आणि जर लोकांना त्यांचे राईट्स फुलफिल झाले नसते तर ते डायरेक्ट ज्युडिशरीकडे गेले असते, ज्युडिशरीवर बर्डन क्रिएट झाला असता, मग ते सायकल पुढे चालली असते. पण आता जर आपण ॲडव्हान्समध्ये आलो म्हणजे 21st सेंचुरीमध्ये ज्यावेळेस आलो, तर 21st सेंचुरीच्या सुरुवातीला काय झालेलं आहे तर राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईट केलेला आहे. हा फंडामेंटल राईट केलेला असतानंतर 6 ते 14 वर्षाचे लोकांना त्यांना म्हणजे जे स्टुडंट आहेत त्यांना एज्युकेशन भेटलंच पाहिजे. आता तोपर्यंत स्टेटकडे रिसोर्सेस आले होते, समाजामध्ये चेंजेस झाले, त्याच्यामुळे काय झालं कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण हे चेंजेस करून घेतलेलं आहे. मग हा पार्ट याच्यामध्ये आला. मग आता याच्यासोबतच हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे काय, सोसायटीमध्ये जसे चेंजेस होतात ते चेंजेस रिफ्लेक्ट होतात, आणि ते रिफ्लेक्ट अमेंडमेंट थ्रू किंवा लिव्हिंग डॉक्युमेंट थ्रू कशामध्ये रिफ्लेक्ट होतात तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये होतात. मग आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा नंतरचा जो महत्त्वाचा पुढचा कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे की लोक जसं जज करतात त्याच्यासोबतच महत्त्वाचं आहे की ज्युडिशरीचा रोल. मग ज्युडिशरी पण काय करते की चेंजिंग नेचर ऑफ द सोसायटीच्या कॉन्टेक्समध्ये कॉन्स्टिट्यूशनला काय करते तर इंटरप्रिट करते. आणि ते इंटरप्रिट करत असताना मग तिथले जे फंडामेंटल राईट्स असतील, त्याच्यानंतर जर आपण म्हणू शकतो की तिथली जी रिक्वायरमेंट आहे की ते जे काही गोष्टी आहेत तर त्याला ते काय करते ज्युडिशरी इंटरप्रिट करते. आणि इंटरप्रिट करत असताना मग कसली डेफिनेशन लावली जाते तर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्सची डेफिनेशन ही लावली जाते. मग ते लक्षात येतं. मग फॉर एक्झाम्पल जसं राईट टू लाईफचा जो आपण एक्सपान्शन ऑफ बघितलं, ही किती ब्रॉडली होत जाते. म्हणजे डिग्निफाईड लाईफने जगता यावं तेव्हापासून ते आता जर आपण पुट्टस्वामीची जी केस बघितली तर राईट टू म्हणजे जी प्रायव्हसी असेल ते प्रायव्हसीपर्यंतचा जो कॉन्सेप्ट आहे. आणि आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये की क्लायमेट चेंजमुळे होणार, आता क्लायमेट चेंज ही जर फिनॉमिना बघितली ही इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर जरी दिसली तरी 21st सेंचुरीमध्ये मोठ्या प्रमाणावर किंवा 20th सेंचुरीच्या लास्ट हाफपासून 21st सेंचुरीच्या हे जे पहिले 2 डिकेड्स आहेत इथे खूप एम्फसाईज केलेलं तर क्लायमेट चेंज. मग क्लायमेट चेंजमध्ये राईट टू गुड क्लायमेट म्हणजे आपण जे एन्व्हायरमेंट असेल तो सुद्धा फंडामेंटल राईट आहे. तो आत्ता जे रणजित सिंग जी केस झाली होती म्हणजे सुप्रीम कोर्टाने आता जजमेंट दिलं होतं त्याच्यामध्ये काय केलं जातं तर म्हणजे फंडामेंटल राईट्स आहेत ना, तर फंडामेंटल राईट्सचं जे काही स्कोप आहे तो स्कोप इन्क्रीज होतो. मग हा स्कोप इन्क्रीज झाल्यानंतर मग त्यावेळेस जसं जसं पुढे डेव्हलपमेंट होत जाते तसं तसं ते कॉन्स्टिट्यूशन जसं आहे तर ते इव्हॉल्व होत जातं. म्हणजे हे झालं इव्होल्युशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग हे इव्होल्युशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आपण लक्षात घेतलं. आता कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर कॉन्स्टिट्यूशन रन करण्यासाठी महत्त्वाचं काय असलं पाहिजे किंवा स्टेटचे जे गोष्टी आहेत त्या स्टेटच्या गोष्टी लक्षात घेण्यासाठी महत्त्वाचा अजून काय आस्पेक्ट येतो, एक म्हणजे गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंट काय मित्रांनो, इट इज एक्झिक्युटिव्ह आर्म ऑफ द स्टेट. म्हणजे स्टेटमध्ये आपण 4 कॉम्पोनंट बघितले होते. ते 4 कॉम्पोनंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची टेरिटरी म्हणजे जिओग्राफिकल एक्सटेंड असेल तो त्याला इंटरनल मान्यता असली पाहिजे, एक्सटर्नल असली पाहिजे. पॉप्युलेशन, मग पॉप्युलेशन म्हणजे तिथे राहणारे लोक. आणि हे लोकांमध्ये जर आपण बघितलं म्हणजे सिटीजन. आणि सिटीजन्स कोण असतात तर सिटीजन म्हणजे असे पर्सन्स असतात की त्यांना त्या स्टेटचे जे काही राईट्स आहेत म्हणजे त्यांचा मेंबर किंवा त्या स्टेटचा मेंबर झाल्यानंतर त्यांना काही राईट्स मिळतात आणि त्यांना काही ड्युटीज या परफॉर्म कराव्या लागतात. मग राईट्स काय म्हणतात, समजा राईट टू वोटिंग असेल, फंडामेंटल राईट्स असतील, ते काय होतात त्यांना
राईट्स मिळतात आणि त्याच्यामध्ये त्यांना काय करावं लागतात, काही ड्युटीज परफॉर्म करावं लागतात. म्हणजे फंडामेंटल ड्युटीज असतील, काही वोटिंग करायचं असेल, या ज्या गोष्टी असतील किंवा टॅक्स पेइंग असेल, ते पण ऑब्लिगेशन त्यांच्यामध्ये येतात. म्हणजे राईट्स आणि लायबिलिटीज या दोघी गोष्टी त्यांच्यामध्ये येतात. मग गव्हर्नमेंट म्हणजे काय झालं, मग गव्हर्नमेंट इज अ एक्झिक्युटिव्ह आर्म ऑफ द स्टेट. मग एक्झिक्युटिव्ह आर्म ऑफ द स्टेट झालं. मग आता गव्हर्नमेंट जे असेल ना, गव्हर्नमेंट हे वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. मग वेगवेगळ्या प्रकारमध्ये जर आपण बघितलं तर ते युनिटरी फॉर्ममध्ये असू शकतं. जसं UK मध्ये आहे. युनिटरी फॉर्ममध्ये म्हणजे काय की म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत, म्हणजे जसं आपण युनियन गव्हर्नमेंटमध्ये म्हणतो आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणतो. आता युनियन गव्हर्नमेंट जर बघितलं तर युनियन लेवलचं फंक्शन बघतं, स्टेट लेवल बघितलं तर पर्टिक्युलर स्टेट रिलेटेड ज्या गोष्टी असतील ते बघत असतात. युनिटरी गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं आणि युनिटरी गव्हर्नमेंटचा जर फॉर्म बघितलं तर मग स्टेट लेवल किंवा रिजनल लेवलची जे गव्हर्नमेंट आहे त्यांची पॉवर ते कुणाकडून म्हणजे घेतात, तर युनियन गव्हर्नमेंटकडून घेतात, ना की कॉन्स्टिट्यूशनकडून घेतात. हे झालं युनियन किंवा युनिटरी गव्हर्नमेंट. याच्यामध्ये येतं अजून फेडरल गव्हर्नमेंट किंवा फेडरल स्ट्रक्चर. आता हे जे फेडरल गव्हर्नमेंट आहे किंवा फेडरल स्ट्रक्चर आहे ना, याच्यामध्ये काय होतात की कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ काय करतात, डिव्होल्युशन ऑफ द पॉवर करतात. म्हणजे युनियनने कुठले फंक्शन्स केले पाहिजे आणि स्टेट लेवल जे असेल तर स्टेट लेवलने कुठले फंक्शन केले गेले पाहिजे हे कोण डिसाईड करतं, तर फेडरल. आता याच्यात पुन्हा गव्हर्नमेंटच्या नेचरमध्ये अजून काय जाऊ शकतं की पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट आहे का, किंवा प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट आहे का. मग आता हे कशावर डिपेंड करतं, रिलेशन बिटवीन एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर. एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवरच्या बेसिसवर. मग गव्हर्नमेंट पार्लमेंटरी असू शकतं. मग पार्लमेंटरीमध्ये काय होतात, जे एक्झिक्युटिव्ह असतात ते एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचरचा काय असतात, तर मेंबर्स असतात. आणि प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये काय आहे, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर यांच्यामध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर आहे. ते स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे झाले जनरल फीचर आपण जे बघतो, युनिटरी, फेडरल, पार्लमेंटरी, प्रेसिडेन्शियल. पुन्हा गव्हर्नमेंटला आपण दोन याच्यात जे बघितलं, एक म्हणजे युनियन गव्हर्नमेंट जे युनियन लेवलला परफॉर्म करते किंवा वर्क करते, आणि दुसरं आहे समजा स्टेट गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटचे आहेत ना ऑर्गन्स आहेत आणि 3 इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत. मग हे ऑर्गन्स कुठले मित्रांनो लक्षात घ्या, ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट. मग ह्याच्यामध्ये पहिले येतात एक्झिक्युटिव्ह. आता एक्झिक्युटिव्हमध्ये दोन येतात, एक म्हणजे परमनंट आणि दुसरं म्हणजे आपण म्हणू शकतो पॉलिटिकल. पॉलिटिकल पहिले आलेलं पाहिजे होतं. हे जे पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहे हे लोकांनी निवडून दिलेले असतात, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह. युनियन कॉन्टेक्समध्ये बघितलं आपण तर मेंबर ऑफ पार्लमेंट्स, आणि स्टेट लेवलला जर बघितलं तर MLA किंवा MLCs हे असतात. आता यांचं काम काय असतं, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हचं हे टेम्पररी पिरियडसाठी असतात. ते पॉलिसी फॉर्म्युलेट करतात ठीक आहे, लॉज इनॅक्ट करतात, आणि त्यांना काय करतात, परमनंट जे एक्झिक्युटिव्ह म्हणजे ज्याला आपण सिव्हिल सर्वंट म्हणतो, ब्युरोक्रेसी म्हणतो, ते या पॉलिसीज फ्रेम करण्यामध्ये त्यांना मदत करतात आणि डेली बेसिसवर त्याला एक्झिक्यूट करतात. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह बरोबर जर बघितलं तर दुसरं आर्म जे आहे याचं, जस्ट मिनिट, आता हे ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट जे आहेत ना, तर हे थोडं ॲडजस्ट करा मित्रांनो. मग त्याच्यानंतर समजा लेजिस्लेचर. लेजिस्लेचर इंडियन कॉन्टेक्समध्ये जर बघितलं तर पार्लमेंट युनियन लेवलला, आणि त्याच्यानंतर स्टेट लेवलला स्टेट लेजिस्लेचर. आणि पार्लमेंटमध्ये पण काय 3 इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन, एक म्हणजे प्रेसिडेंट जो त्याचा इंटरनल पार्ट म्हणून कन्सिडर केला जातो, त्याच्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा. हे झालं लेजिस्लेचर. लेजिस्लेचरचं काम काय आहे, तर लॉ इनॅक्ट करणे, ठीक आहे हे. आणि त्याच्यानंतर येते ज्युडिशरी. आता इंडियामध्ये काय इंटिग्रेटेड ज्युडिशरी, म्हणजे सुप्रीम कोर्टपासून ते फार डिस्ट्रिक्ट कोर्टपर्यंत काय आहे त्यांची जी हायरार्की, त्या हायरार्की त्या ठिकाणी त्यांनी मेंटेन करून दिलेले आहेत. म्हणजे झाले ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे लेजिस्लेचर, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह, हे जे काय आहे हे ऑर्गन्स आहे. आणि जे गव्हर्नमेंट फंक्शन करतं ते फंक्शन कशा थ्रू करतं, हे त्यांच्या ऑर्गन्स थ्रू करतं. मग लेजिस्लेचरचं काम वेगळं आहे, ज्युडिशरीचं वेगळं आहे, एक्झिक्युटिव्हचं वेगळं आहे, पण ते एकमेकांना काय त्यांच्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर जे अगोदर बघितलं. आणि त्याच्यानंतर मग ते एक्झिक्युटिव्ह जे आहेत ते एक्झिक्युटिव्ह काय करतायत त्या ठिकाणी, कोणाला मदत करतायत, लेजिस्लेचरला. आणि लेजिस्लेचर कोणावर कंट्रोल ठेवतायत, तर एक्झिक्युटिव्हवर करतायत. मग आता लेजिस्लेचरचं जे आता हे आपण इथपर्यंत आलो मित्रांनो. आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काय आहे की अजून काही कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. आता काही कन्सेप्ट समजून घेण्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय, आपण थोडं दुसऱ्या पेजवर येऊया. इथे समजत नाही, हा समजा इथे बघूया. मग आता हे बघत असताना ना की हे जे लेजिस्लेचर आहे ना, तर लेजिस्लेचरचं काम काय आहे, एक म्हणजे
लॉ लॉ इनॅक्ट करणे. आता लॉला जर बघितलं तरी लॉ नियर अबाउट बघू शकतो त्याचे पण काही टाईप्स येतात. मग लॉ म्हणजे एक आपण म्हणू शकतो कॉन्स्टिट्युशनल लॉज. आता कॉन्स्टिट्युशनल लॉज काय असतात, दीज आर नथिंग बट द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स. म्हणजे पार्लमेंटला याच्यासाठी आर्टिकल 368 इंडियन कॉन्टेक्समध्ये काय करावं लागतात, तर लॉज इनॅक्ट करावं लागतात. ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लॉज जे असतात त्याला आपण एक म्हणतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर काही स्टॅट्युटरीज लॉज असतात. स्टॅट्युटरीज लॉज म्हणजे काय की सिम्पल मेजॉरिटीने पार्लमेंट पास करते किंवा स्टेट लेजिस्लेचर पास करतं. समजा फॉर एक्झाम्पल राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, हे काय झालं आता स्टॅट्युटरी लॉज झालं. मग आता आणि हे कशावर बेसिसवर फॉर्म होतं की कोण काय कुठले लॉज पास करू शकतं, तर ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे दिलेले स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कन्करंट लिस्ट हे त्या बेसिसवर होतं. आणि त्याच्यानंतर येतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज. आता हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज असतात ना, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज म्हणजे नथिंग बट काय असतात, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. जे स्टॅट्युटरी लॉज जे इनॅक्ट करून दिले जातात तर ते स्केलेटन फॉर्ममध्ये असतात आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी काही रूल्स केले जातात, इश्यूज. ते रूल्सला काय म्हटलं गेलेलं आहे, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज किंवा रेग्युलेशन्स असतात ते रेग्युलेशन्स. मग आता याच्यामध्ये आपल्याला लॉ लक्षात आलं. आता लॉ म्हणजे काय आहे की जी लेजिटिमेट लेजिस्लेटिव्ह अथॉरिटीने लेजिस्लेट केलेली किंवा पास केलेली जे काही लॉ असतात किंवा बिल असते त्याला लॉ म्हटलं गेलेलं आहे. कारण लॉ कोणीही नाही पास करू शकत. ज्याला गव्हर्नमेंट म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने किंवा लोकांनी ज्यांना परमिशन दिली, म्हणजे समजा इंडियन कॉन्टेक्समध्ये पार्लमेंटला परमिशन दिली, मग ते काय त्याला लेजिटिमेट पॉवर आहे त्याच्याकडे आणि त्या लेजिटिमेट पॉवरचा उपयोग करून तिथे जर कुठलं बिल पास होत असेल तर त्याला लॉ म्हटलं गेलेलं आहे. मग हे लॉचे झाले 3 प्रकार. मग लॉ एक कॉन्सेप्ट समजून घेतल्यानंतर महत्त्वाचा पुढचा कॉन्सेप्ट लॉमध्ये येतो तो म्हणजे रूल्स. आता हे रूल्स काय असतात की लॉला सिम्प्लिफाय करण्यासाठी जे काही मायन्यूट डिटेल्स किंवा डिटेलिंग्स केले जातात, डूज अँड डोंट्स ज्याला म्हटलं गेलेलं आहे त्याला म्हटलं गेलेले रूल्स. आता फॉर एक्झाम्पल सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा 2019मध्ये पास झाला होता. पण आता 2-4 महिन्या अगोदर त्याचे रूल्स जे आहेत जानेवारीमध्ये तर ते काय केले होते तर डिक्लेअर केले होते. मग त्याला म्हणजे त्या लॉला सिम्प्लिफाय करण्यासाठी रूल त्या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे आणि राईट टू इन्फॉर्मेशन रूल्स पण आहेत. मग ते रूल जे सिम्प्लिफाय करायला काय केले जातात, रूल केले जातात. त्याच्यानंतर पार्ट येतो मित्रांनो तो म्हणजे रेग्युलेशन. रेग्युलेशनचा मिनिंग म्हणजे काय करणे, तर नियंत्रण करणे. म्हणजे सोसायटी आणि इकॉनॉमीमध्ये कुठले सेक्टर रेग्युलेट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी जे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात त्याला रेग्युलेशन म्हणलं. आणि रेग्युलेशन कोणाकडून केले जातात, ज्या रेग्युलेटरी बॉडीज असतील ना तर रेग्युलेटरी बॉडीज. फॉर एक्झाम्पल सेबी. आता सेबी जर बघितलं इट इज असोसिएटेड विथ द कॅपिटल मार्केट. कॅपिटल म्हणजे आता शेअर मार्केट वगैरे असतील, स्टॉक मार्केट असेल, तर याच्याशी रिलेटेड जे काही रूल्स अँड रेग्युलेशन ना म्हणजे ते व्यवस्थित रेग्युलेट केले जावं, वेलफेअर ऑफ द पीपल इन्शुअर केलं जावं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय असतात तर रेग्युलेशन्स असतात. आणि ते कुणाकडून केले जातात, हे जे काही इन्स्टिट्यूशन्स असतात म्हणजे समजा सेबी असेल, ट्राय असेल, यांच्याकडून हे रेग्युलेशन इन्श्युअर केले जातात. आणि कोणाला कंट्रोल करतात तर सोसायटी आणि इकॉनॉमी. हे झाले रूल्स अँड रेग्युलेशन. याच्यासोबतच अजून काही कन्फ्युजिंग वर्ड्स येतात. ते कन्फ्युजिंग वर्ड म्हणजे काय असतात, एक म्हणजे पॉलिसीज आणि दुसरं असतात स्कीम्स. आता पॉलिसीज काय असतात, पॉलिसीज म्हणजे असे धोरण असतात मित्रांनो गव्हर्नमेंटचे की त्याच्या थ्रू त्यांचं जे विजन आहे ते विजन रिफ्लेक्ट होतं. मग ह्या पॉलिसीमध्ये ना त्यांचं काही पर्टिक्युलर गोल असेल तो गोल सेट होतो आणि तो गोल सेट झाल्यानंतर ते अचीव करायला लागतात. तर फॉर एक्झाम्पल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा गोल काय आहे किंवा महत्त्वाचं काय आहे की इंडियामध्ये जी एज्युकेशन सिस्टम आहे ती रिवाईव्ह करायचं. म्हणजे त्याचा पर्टिक्युलर गोल आहे. त्या पर्टिक्युलर गोलला एक्झिक्यूट करण्यासाठी त्या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज आहेत. ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज काय केलेली आहे तर फॉर्म्युलेट केली गेलेली आहेत. आता तसं जर बघितलं याला काही लिगल बॅकिंग वगैरे असं काही असते का किंवा कुठला लॉ पास करून काही केलेलं असतं का, तसं नसते. पण हे काय विजन डॉक्युमेंट झालं किंवा विजन आहे की काय त्या ठिकाणी करायला पाहिजे. हे झालं पॉलिसीज. म्हणजे पॉलिसीजमध्ये उद्दिष्ट, ध्येय, विजन हे ठेवले जातात, कसं करायला पाहिजे आणि त्याचे काय आउटकम असले पाहिजे हे इन्श्युअर केले जातात. आता त्याच्यानंतर येतो स्कीम. आता स्कीम आणि काय असतं मित्रांनो, स्कीम पुन्हा स्कीमचा पर्पज पण तोच असतो, टू एन्श्युअर द वेलफेअर ऑफ वन सेक्शन ऑफ द सोसायटी. म्हणजे काही पर्टिक्युलर सेक्शन ऑफ द सोसायटी आहे ना तर त्याचं वेलफेअर इन्श्युअर करण्यासाठी स्कीम्स इनॅक्ट केले जातात. मग स्कीमसाठी महत्त्वाचं काय आहे की एक स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम असते. ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम डिझाईन केली जाते आणि त्याला काय दिले जातात तर रिसोर्सेस दिले जातात. तर फॉर एक्झाम्पल कुठली प्रधानमंत्री जनधन योजना असेल किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे. आता ही जी योजना आहे ना ही योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी ना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन
मग स्टेट लेवलला असेल तर कोण फंक्शन करेल, कोण त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल राहील आणि त्याच्यासाठी रिसोर्सेस किंवा फंड दिले जातील. मग किती फंड आहे, कसा एक्झिक्यूट करायचा, काय करायचं, हे जी गोष्ट आहेत. म्हणजे पर्टिक्युलरली ते ॲग्रिकल्चर सेक्टर जरी बघितलं तर ॲग्रिकल्चर सेक्टरला प्रधानमंत्री कृषी सिंचाई म्हणजे सिंचाईचा जर बघितलं म्हणजे इरिगेशनचा पर्टिक्युलर टॉपिक म्हणजे आपण त्याला मायक्रो लेवलला जर गेलो तर मायक्रो लेवलची जी गोष्ट अचीव करण्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्याला रिसोर्सेस दिलेले आहेत आणि स्कीम्स आहेत. ह्या स्कीम्स पॉलिसीजचा जो सबसेट आहे तो पॉलिसीजचा जो सबसेट आहे तर तो येतात. म्हणजे पॉलिसीज इम्प्लिमेंट करण्यासाठी बऱ्याचशा स्कीम पण काय केल्या जाऊ शकतात तर इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आता जर आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बघितली तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी याच्या अगोदरचे जेवढे काही स्कीम्स आहेत या त्याच्यामध्ये मर्ज केले जातील किंवा त्याच्यामध्ये ते अमेंड केले जातील आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काय केले जातील तर ते चेंजेस केले जातील. तर ही जी गोष्ट आहे मित्रांनो, जर आपण ज्यावेळेस आपण पॉलिटी हा जो सब्जेक्ट समजून घेतो ना तर पॉलिटी सब्जेक्ट समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय ह्याच्या काही बारीक सारीक गोष्टी आपण बघितल्या ना त्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला समजणे फार गरजेचे आहेत. बारीक सारीक गोष्टी म्हणजे आपण बघताना काय बघितलेलं आहे त्याला एक मी तुम्हाला फक्त रिवाइंड करून देतो म्हणजे तुम्हाला जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स लक्षात येईल. एक म्हणजे सोसायटी, जे सगळं काही आपण गोष्ट बघत आहोत त्याच्या इर्द गिर्द किंवा त्याचा बेसिस काय आहे तो सोसायटी. म्हणजे लोक एकत्र येतात आणि लोकांना गव्हर्न करण्यासाठी त्या ठिकाणी सिस्टम असली पाहिजे. ती सिस्टमला म्हटलं गेलेलं आहे समजा पॉलिटी. पॉलिटी इज अ ब्रॉड वर्ड टर्म आणि या पॉलिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशन, लॉज, रूल्स, मेकॅनिझम ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ते झालं. मग आपण जो पॉलिटी आहे तर पॉलिटीला आपण डिफर कशासोबत केलं, जस्ट मिनिट, पहिले सोसायटी समजून घेतलं. सोसायटी नंतर आपण काय बघितलं पॉलिटी. पॉलिटी इज अ जेनेरिक टर्म, त्याला म्हटलं गेलं राज्य व्यवस्था. म्हणजे समाजामधले जर सत्ता आणि रिसोर्सेस हे जर एक्झिक्यूट करायचे असतील, मोबिलाइज करायचे असतील, डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर त्या ठिकाणी कशी संरचना असली पाहिजे त्याला म्हटलं गेलेलं पॉलिटी. आणि पॉलिटिकली समजून घेत असताना कॅन्डिडेटला बरेचसे जे काही कन्फ्युजन होतात हे कशाशी रिलेटेड होतात त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स म्हणजे पॉलिटी म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आपण पॉलिटिक्स बघितलं. आता पॉलिटिक्स काय आहे, ही कुठली संस्था नाही, ही प्रोसेस आहे, ॲक्टिव्हिटीज आहे किंवा मेकॅनिझम्स आहे. ही मेकॅनिझम्स पॉलिटिक्स किंवा ॲक्टिव्हिटीज कशा एक्सरसाइज केल्या जातात की लोकांच्या किंवा वेलफेअरसाठी रिसोर्सेस हे कसे मोबिलाइज केले जातील, पॉवर ही कशी डिस्ट्रीब्यूट केली जाईल, याच्यामध्ये पॉलिटिक्स येतं. मग पॉलिटिक्समध्ये ज्याला आपण इलेक्शन प्रोसेस म्हणतो ते पण येतं, कारण पॉलिटिक्स फक्त काही इलेक्शनची मर्यादित नसतं. तर कुठेही NGOमध्ये गेलं, प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये गेलं तरी त्या ठिकाणी पॉलिटिक्स असते. पण ह्या काय असतात, या ॲक्टिव्हिटीज असतात, मेकॅनिझम्स असतात. ठीक आहे. आणि याच्यावरच आपण काय बघितलं अजून तर पॉलिटिकल सायन्स. आता पॉलिटिकल सायन्स हा जो वर्ड बघितला तर हा आहे सब्जेक्ट किंवा ती अकॅडमिक स्ट्रीम आहे. आता ही अंडरस्टँड झाल्यानंतर ना हे पॉलिटी म्हणजे समाजामध्ये असतात ना तर समाजामध्ये बरेचसे ना थॉट प्रोसेस असतात किंवा त्याला आपण म्हटलं गेलं तर आयडिओलॉजीज. आपण ज्या आयडिओलॉजीज आहेत ना त्या आयडिओलॉजीज अंडरस्टँड केल्या आणि त्या आयडिओलॉजीज म्हणजे लोकांचे जे व्ह्यूज आहेत की सोसायटी कशी असली पाहिजे, इकॉनॉमी कशी असली पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेशन किंवा गव्हर्नमेंट कसं असलं पाहिजे त्या संदर्भात आपण हे बघत असताना त्या ठिकाणी लेफ्ट आणि राईट ह्या ज्या आयडिओलॉजीज आहेत त्या बघितल्या आणि त्यांचे पण जे सबसेट्स आहेत ते सबसेट्स पण आपण बघितलं. आता हे जर सोसायटी आली लक्षात, पॉलिटी आली लक्षात, आयडिओलॉजी झाली लक्षात. मग आता याच्यानंतरचा जो कॉन्सेप्ट आपण बघितला होता तो कॉन्सेप्ट आपण बघितला होता स्टेट. आणि स्टेटचे जे इम्पॉर्टंट 4 आस्पेक्ट आहे टेरिटरी, पॉप्युलेशन, गव्हर्नमेंट आणि सॉव्हर्निटी हे असले त्या ठिकाणी पाहिजे. आणि स्टेटचा जो कॉन्सेप्ट आहे हा फार एन्शियंट काळापासून ते आतापर्यंत एक्झिस्टमध्ये राहिलेलं आहे. स्टेटचे बरेचसे टाईप्स असतात, अनार्की असते, डेमोक्रेसी असू शकते, डॉमिनियन स्टेटस असू शकते, रिपब्लिक असू शकते. हे डिफरंट टाईप्स ऑफ द स्टेट आहे. आता स्टेट पण पुन्हा बघितलं त्याच्यामध्ये 4 कॉम्पोनंट आपण लक्षात घेतले. व स्टेट नंतर जो लेटेस्ट किंवा 18th सेंचुरीमध्ये आलेला एक्झिस्टमध्ये आलेला कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे काय मित्रांनो नेशन. नेशन म्हणजे काय असतं तर सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंग. म्हणजे आपण एक आहोत ही असलेली भावना, ही एक आहोत ही असलेली भावना कशावर बेसिस असू शकतो, हिस्टॉरिकल सेन्स, रिलिजियस सेन्स, कास्ट, टेरिटरी एक्सेट्रा ते असू शकतं. मग याच्यासोबतच यांचं जर कॉम्बिनेशन आपण बघितलं या दोघांचं कॉम्बिनेशन तर दोघांचं कॉम्बिनेशन कशामध्ये रिफ्लेक्ट होत असताना दिसतंय आपल्याला. एक म्हणजे नेशन स्टेट म्हणजे काय, ज्यावेळेस स्टेटच्या बाउंड्रीज ह्या कल्चरल बाउंड्रीजला किंवा सेन्स ऑफ कलेक्टिव्ह बिलॉंगिंगला ओव्हरलॅप करतात किंवा अकोमोडेट करतात त्यावेळेस नेशन स्टेट एक्झिस्टमध्ये येतो. आणि दुसरा कॉन्सेप्ट आपण बघितलं होतं मल्टीनॅशनल स्टेट. म्हणजे जेव्हा एका स्टेटमध्ये काय असतात की कल्चरल डायव्हर्सिटी असते आणि कल्चरल डायव्हर्सिटीमध्ये ती कल्चरल डायव्हर्सिटी स्वतःचं युनिकनेस त्या ठिकाणी मेंटेन करते. आणि ते मल्टीकल्चरलिझम आहे. तर मल्टीकल्चरिझमचे आपण 2 पॉईंट बघितले होते, एक म्हणजे मेल्टिंग पॉट आणि दुसरं म्हणजे सॅलड बाउल. आता हे बघत असताना ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, नेशन स्टेट, स्टेट नेशन, मग ह्या मल्टीनॅशनल स्टेट. आता हे जे कॉन्सेप्ट झाले मग ह्या कॉन्सेप्ट नंतर पुढचा जो पॉईंट आपण बघितला होता तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. मग कॉन्स्टिट्यूशन काय आहे तर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे
लॉ ऑफ द लँड किंवा प्रायमरी लॉ ऑफ द लँड, म्हणजे याच्यानुसारच सगळ्या गोष्टी घडणार आहे. मग कॉन्स्टिट्यूशन का एक्झिस्टमध्ये आलं, जसं आपण बघितलं सोशल कॉन्ट्रॅक्ट. कारण समाजातील लोकांना वाटते की स्वतःला सुरक्षा मिळावी, त्यांच्या संपत्तीचं स्वतःच सुरक्षा व्हावी आणि समाजामध्ये स्थिरता राहावी, म्हणून ते स्वतःचे राईट्स काय करतात, काही कॉम्प्रोमाइज करतात आणि काही राईट्स स्टेटला देत आहेत किंवा गव्हर्नमेंटला देत आहेत. हे झालं कॉन्स्टिट्यूशन. आता कुठले राईट दिले पाहिजे आणि कुठले राईट नाही दिले पाहिजे, ठीक आहे, मग किंवा स्टेटचं कंट्रोल कसं असलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण त्याला बघितलं होतं कॉन्स्टिट्युशनलिझम. ह्या कॉन्स्टिट्युशनलिझममध्ये मग फार आपण लिमिटेड गव्हर्नमेंट, सेपरेशन ऑफ पॉवर, रूल ऑफ लॉ, या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग काय होते की समाजामध्ये जे चेंजेस होतात त्याचा इम्पॅक्ट कॉन्स्टिट्यूशनवर होतं. मग कॉन्स्टिट्यूशन काय होतं या ठिकाणी, इव्होल्यूट होतं. हे इव्होल्युशन, हे कॉन्स्टिट्यूशनचं इव्होल्युशन आहे. आता हे कॉन्स्टिट्यूशनचं इव्होल्युशन झालं तर मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर गव्हर्नमेंट. कारण गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूशन बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत, मग ते महत्त्वाचं काय होतं, ते रन करण्यासाठी गव्हर्नमेंट इम्पॉर्टंट आहे. आणि गव्हर्नमेंटचे 3 ऑर्गन्स आहेत, एक म्हणजे एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर लेजिस्लेचर आणि त्याच्यानंतर ज्युडिशरी. हे कसे फंक्शन करतात किंवा काय करतात. हे लेजिस्लेचरचं काम काय आहे तर लॉ. मग लॉज आपण बघितले हे 3 टाईप्सचे असतात, कॉन्स्टिट्युशनल, स्टॅट्युटरी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. मग त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्येच रूल्स अँड रेग्युलेशन्स येतात, मग ते बघितलं आपण. आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नन्स परफॉर्म करण्यासाठी ते काय करतायत तर पॉलिसीज इम्प्लिमेंट करतात. आपण पॉलिसीज बघितली, त्याच्यानंतर लॉ बघितलं. आता पॉलिसीज आणि लॉ करल्यानंतर मग आता जेव्हा लोकांचं वेलफेअर करायचं, मग वेलफेअर करण्यामध्ये एक पॉईंट माझ्याकडनं सुटला, तो म्हणजे गव्हर्नन्स. आता गव्हर्नन्स म्हणजे काय असतं मित्रांनो, इट इज द मेकॅनिझम थ्रू विच द रिसोर्सेस आर मोबिलाइज्ड अँड डिस्ट्रीब्युटेड फॉर द वेलफेअर ऑफ द सेक्शन ऑफ द सोसायटी. म्हणजे सोसायटीच्या वेलफेअरसाठी काय केलं जात आहेत की गव्हर्नमेंटचे जे सगळे स्टेक होल्डर आहे, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये आपण जर बघितलं तर गव्हर्नमेंट, पीपल आणि सिव्हिल सोसायटी हे काय करतायत तर एकत्र येत आहेत. एकत्र करत असताना जे रिसोर्सेस आहेत ते मोबिलाइज केले जात आहेत. डिस्ट्रीब्यूट कसे करायचे तर ते वेलफेअर ऑफ द पीपलसाठी करायचे. म्हणजे गव्हर्नमेंटचा जर रोल बघितला आपण तर गव्हर्नमेंटचा रोल फक्त ऑफिशियल संबंधात येतो, पण ज्यावेळेस गव्हर्नन्सचा जर रोल बघितला ना तर गव्हर्नन्सचा रोलमध्ये आपल्याला या ठिकाणी कोण दिसतंय, गव्हर्नमेंट प्लस त्याच्यानंतर सिटीजन किंवा तुम्ही तिला पीपल म्हणू शकतात आणि सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये NGO, सेल्फ हेल्प ग्रुप, प्रेशर ग्रुप, हे सगळ्या गोष्टी आहेत. ते सगळ्या गोष्टी म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल, आणि ते एकमेकांना काय करतात तर सपोर्टिव्ह रोल प्ले करतात. सपोर्टिव्ह रोल प्ले करण्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर ते कशासाठी इन्शुअर करतायत तर वेलफेअर ऑफ द सोसायटी. मग आता हा जो कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो, की ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड झाल्यानंतर आता तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर होईल ॲक्च्युली पॉलिटी म्हणजे काय, पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय. मग ज्यावेळेस जर वर्ड आला की पॉलिटी, आता इंडियन पॉलिटी हा वर्ड चालला तर मग तुमच्या डोक्यामध्ये डायमेन्शन्स क्लिअर झाले पाहिजे. किंवा इंडियन स्टेट हा जो कॉन्सेप्ट जर आपण पॉलिटिकल सेन्समध्ये बघितला तर त्याच्यामध्ये कुठले डायमेन्शन होता, ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर मग कुठले डायमेन्शन त्याच्यामध्ये येतात. गव्हर्नन्स बघितलं तर गव्हर्नन्स बघितल्यानंतर कुठले डायमेन्शन येतात. हे सगळ्या ज्या गोष्टी येतात, त्याच्यानंतर सिटीजन म्हटल्यानंतर सिटीजन काय असतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय आहेत हे कॉन्सेप्ट आपल्याला समजून घेणे महत्त्वाचे आहेत. आता हे जे सगळे कॉन्सेप्ट आहेत ना, हे कॉन्सेप्ट मी मित्रांनो तुम्हाला इथे सिम्प्लिफाय करून दिलेले आहेत. मग त्याच्यानंतर सगळे त्याचे जे आस्पेक्ट आहेत, म्हणजे सोसायटी म्हणजे काय आहे, पॉलिटी म्हणजे काय आहे, पॉलिटिक्स म्हणजे काय, पॉलिटी आणि पॉलिटिक्समध्ये डिफरन्स काय, पॉलिटिकल सायन्स काय असते, पॉलिटिकल सायन्सचे सब फील्ड्स काय, पॉलिटिकल स्पेक्ट्रम आयडियॉलॉजी म्हणजे काय, त्याच्यामध्ये राईट विंग आयडियॉलॉजी, त्याच्यानंतर लेफ्ट विंग आयडियॉलॉजी ती कुठली आहे, कंपॅरिझन बिटवीन राईट आणि लेफ्ट आयडियॉलॉजी असतील तर ती आहे, स्टेट म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ स्टेट, इंडियामध्ये स्टेट कसं इव्हॉल्व्ह झालं आहे, त्याच्या टाईप्स ऑफ स्टेट, अनार्की, मोनार्की, अथॉरिटेरिझम, फ्युडलिझम, ऑलिगार्की, हे काय हे दिलेलं आहे. नेशन स्टेट, मग नेशन म्हणजे काय, स्टेट म्हणजे काय, स्टेटची संकल्पना, मग नेमकं दोघांमध्ये डिफरन्स आहे, तो डिफरन्स काय आहे, ठीक आहे. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यानंतर मल्टीनॅशनल स्टेट किंवा स्टेट नेशन कॉन्सेप्ट, मल्टीकल्चरलिझम, मग मल्टीकल्चरलिझममध्ये महत्त्वाचं काय, मेल्टिंग पॉट कॉन्सेप्ट आणि सॅलड बोल्ट कॉन्सेप्ट हा येतो. कॉन्स्टिट्यूशन, मग नेमकं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, कॉन्स्टिट्यूशनचे फंक्शन आहेत, कॉन्स्टिट्यूशनचे फंक्शन काय आहे. त्याच्यानंतर सोसायटीसाठी कॉन्स्टिट्यूशन कुठले रोल प्ले करते, कॉन्स्टिट्यूशन कसं इव्हॉल्व्ह होत जाते, त्याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या थेरीज आहेत, सोशल कॉन्ट्रॅक्ट असतील, लिव्हिंग ट्री कॉन्सेप्ट असणारे, ठीक आहे. ग्रोथ म्हणजे पीपल आणि ज्युडिशरीने इव्हॅल्युएट केलेलं. मग कॉन्स्टिट्यूशनलिझम, लिमिटेड गव्हर्नमेंट, रूल ऑफ लॉचं जे बेसिक सेपरेशन ऑफ पॉवर, अजून डिटेलमध्ये काय केलेलं आहेत गोष्टी दिल्या. मग चेक्स अँड बॅलन्स म्हणजे काय, मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे कॉन्स्टिट्यूशनलिझमचा जो कॉन्सेप्ट आहे तो कशात रिफ्लेक्ट होतोय, ठीक आहे.
तो, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट, त्याचे डेफिनेशन, त्याचे टाईप्स, मग पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, याचं जे डिटेल एक्सप्लेनेशन आहे, हे डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट, मग लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, मग लॉ केलेल्या म्हणजे किती प्रकारचे असतात, कॉन्स्टिट्युशनल, स्टॅट्युटरी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, आणि मग त्याला सिम्प्लिफाय करायचं. मग पॉलिसीज आणि स्कीम्स काय असतात ते पण एक्सप्लेन करून दिलेले आहेत. आणि 1 लाईनमध्ये त्याचं काय दिलेलं आहे, तर समरायझेशन दिलेलं आहे. म्हणजे कॉमनॅलिटी काय त्यांच्यामध्ये, हे कशाला गाईड करतात, गव्हर्नन्स, लॉ आणि ॲडमिनिस्ट्रेशनला. आणि इंडिव्हिज्युअल पॉईंट आहेत, इंडिव्हिज्युअल पॉईंट पण दिले. आणि गव्हर्नन्स आहे जे आपण बघतो. आणि की कन्सेप्ट काय गव्हर्नन्समध्ये, कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग, कारण याच्यामध्ये गव्हर्नमेंट, पीपल, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन हे सगळे येतात, फक्त गव्हर्नमेंट वर्क नाही करत. आणि रिसोर्स मॅनेजमेंट, आणि हे एकत्र येऊन काय करतात, रिसोर्स मॅनेजमेंट करतात. आणि कशासाठी करतात, तर वेलफेअर सेक्शन्स ऑफ द सोसायटी. हे झालंय. आता तुम्हाला ही पीडीएफ आहे ना, मराठीमध्ये पण दिलेली, तर टेन्शन घेऊ नका की फक्त इंग्लिशमध्ये आहेत, फक्त तुम्हाला मराठीत पण दिलेली. पण आपण जे डिस्कशन केलं ना मित्रांनो, तर ते डिस्कशन तुम्ही बघून नंतर ही पीडीएफ काय करायची, तर तुम्हाला ही वाचायची. त्याच्यानंतरच तुम्हाला काय होणार आहे, ते अगदी व्यवस्थित गोष्टी समजणार आहे. म्हणजे सोसायटीचं लिंकेजेस पॉलिटिशी कसं होतंय, पॉलिटीमध्ये इकॉनॉमिक डायमेन्शन आहे, ते पण काय त्या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल कसा प्ले करतात, त्या गोष्टी ज्या त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता ज्यावेळेस जो अप्रोच व्हिडिओ मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की आपण पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राममध्ये सब्जेक्टच्या अगोदर देणार आहोत, तर हा झाला त्याचा वन ऑफ द पार्ट. म्हणजे हा काही अप्रोचचा हा एकच व्हिडिओ नसणार आहे, असे तुमचे प्रत्येक व्हिडिओ असणार आहे. आता याच्यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ना, आपण सोर्स सिलेक्शन केल्यानंतर तुम्ही त्याला कसं रेफर करायचं, आणि रेफर करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालाइज करून कुठल्या पार्टवर जास्त फोकस करायला पाहिजे आणि कुठल्या पार्टवर तुम्ही कमी फोकस दिला तरी चालेल, हे डायमेन्शन्स काय करणार आहेत आपण त्या ठिकाणी हायलाईट करणार आहोत. तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तर तो काय असणार आहे, तर आपला हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट्स तुम्ही आपल्या ॲपमध्ये बघू शकतात. आता आपण जो पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम सुरुवात केलेली आहे, हे त्याचे जे काही फ्री लेक्चर्स आहेत, हे फ्री लेक्चर्स आता आपण अपलोड करतो. पण ते कालांतराने याचे काय असणार आहे, ते फक्त ज्यांनी कोर्स परचेस केले आहे, तर कोर्स परचेस केलेल्या कॅन्डिडेटसाठीच हे जे काही अप्रोच व्हिडिओज असणार आहे, किंवा स्ट्रॅटेजी व्हिडिओज असणार आहे, किंवा कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीचे जे व्हिडिओज असणार आहे, हे फक्त त्यांच्यासाठी असतील. आता ज्या कॅन्डिडेटने अजूनपर्यंत ॲडमिशन घेतलेली नसेल, तर ॲडमिशन सुरुवात आहे मित्रांनो. तर तुम्ही काय करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय केलेलं आहे, तर ॲपची लिंक दिलेली आहे. तुम्ही ते ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्हाला काही हे जे फ्री व्हिडिओज लेक्चर्स असतील ते त्या ठिकाणी दिसतील. याची जी PDF आहे, ती PDF पण तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तर वाचू शकतात. ते वाचल्यानंतर तुमच्यातले जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, ते बेसिक कॉन्सेप्ट काय होतील, तर क्लिअर होतील. ते क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला पॉलिटी स्टडी करताना कसा करायला पाहिजे, म्हणजे त्याची जी बेसिक अंडरस्टँडिंग सुरुवाती जी आहे, ती सुरुवात तुम्हाला त्या ठिकाणी व्हायला मदत होईल. आणि त्याच्यानंतर मग येणारे जसं आपण पुढे प्रोसीड होत तसं त्या सब्जेक्टला कसं अप्रोच करायला पाहिजे, म्हणजे ते चॅप्टरला कुठले पर्टिक्युलर चॅप्टर्स असतील तर त्याला कसं डील करायला पाहिजे, याचे पण जे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज मी त्या ठिकाणी काय करणार आहेत, अपलोड करणार आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे कळवा. तुमची कमेंट तुम्ही आम्हाला आमच्या नंबरवर पण कळवू शकतात. म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट्स असतील कोर्स संदर्भात, तर 9511900488 याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकतात. दुसरी गोष्ट, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तुमचं जे ओपिनियन आहे किंवा तुमचे डाऊट्स असतील ते विचारू शकतात. आणि तुम्ही जर आपलं ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे चॅट सेक्शन आहे, तर चॅट सेक्शनमध्ये तुमचे काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकतात. होप सो आजचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला समजला असेल आणि तो हेल्पफुल झालेला असेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.